सन्माननीय आमदार अमितजी झनक साहेब ज्यांचं थोड्याच वेळामध्ये आगमन होणार आहे आणि तसंच विशेष सहकार्य राहिलंय ते म्हणजे राजू पाटील राजे साहेब यांचं। रॉयल मालेगाव संघाचे ओनर आलिम भाई यांचं समालोचन कक्षामध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतोय। खरंच एक सुंदर संघ रॉयल मालेगाव कालच्या सामन्यामध्ये ज्या प्रकारे विजय प्राप्त केला होता रॉयल मालेगाव या संघाने। स्ट्राइक पे रहेंगे सोहेल जो कि स्ट्राइक लेते हुए गेंदबाज है नीलेश, जिन्होंने काफी अच्छी गेंदबाजी की थी कल, अच्छी शुरुआत दी थी रॉयल मालेगांव को। और सोहेल जाने जाते हुए अपने बड़े हिटों के लिए, और ये अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट से सोहेल के लिए, और ये हल्के हाथों से खेला, काफी अच्छी गेंद। वाशिम प्रीमियर लीग 2021 एक खास पर्वणी आहे विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील टेनिस क्रिकेटना घडवण्यासाठी आणि आयोजकांनी जे प्रयत्न चालू आहेत शर्तीचे खरंच त्यांचं कौतुक झालं पाहिजे। आमची सर्व आयोजक समिती असतील त्यामध्ये मुज्जू भैया असतील, रतन मनोहर भाऊ असतील, जुनेद पठाण असतील, अतिक भाई असतील, किशोर पाटील असतील, त्यांच्या समेत सर्व जी आमची आयोजक मंडळी आहे त्यांचं खूप मोलाचं कौतुक केलं पाहिजे, कारण ज्या प्रकारचे सहकार्य ते विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील खेळाडूंना घडवण्यासाठी करत आहेत। यावेळी सोहेल करता शॉट ऑफ लेग चेंडू, हलकीशी अपील झाली पंचाकडे आणि सोहेल याचा खेळ समाप्त झालाय। सोहेलला माघारी परतावं लागेल। पहिल्या विकेटचं पतन, मोठा मासा गळाला लागलाय। बाबियन इंडियन संघाकरता काहीही चांगलं होताना दिसत नाहीये, कारण सोहेल सारख्या फलंदाजावर खूप मोठ्या आशा आणि अपेक्षा होत्या। आज मात्र बाबा इंडियन संघाला, परंतु सोहेल संघासाठी काही करू शकला नाही, गोल्डन डकचा शिकार झालाय। पहिल्या विकेटचं पतन होतंय, बाबा इंडियन संघ अडचणीमध्ये सापडतोय। सोहेल जिनको ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद थी, उसे मिड विकेट के ऊपर से मारने की कोशिश, नाकाम रहे सोहेल। आज खाता भी नहीं खोल पाए, और ये बाबा इंडियंस को लगता हुआ पहला झटका। और ये अगले बल्लेबाज मयूर, मला वाटतं की कुठेतरी सोहेल कडनं थोडीशी घाई झाली, कारण पहिला षटक खेळून काढायला पाहिजे होतं, कारण 10 षटकांचा सामना आहे, 3 षटकांचा पॉवर प्ले आहे। पहिला गोलंदाज कुठलाही संघ चांगलाच गोलंदाज वापरत असतो आणि चांगल्या गोलंदाजा विरोधात तुम्ही पहिल्या षटकामध्ये आक्रमण केलं हे मला तरी चुकीचं वाटतं। ओम दादा, मेरे को लगता है उन्होंने शॉट सिलेक्शन गलत था सोहेल का। गेंद इतनी अच्छी नहीं थी, काफी शॉर्ट ऑफ लेग गेंद थी आउटसाइड ऑफ स्टंप, लेकिन उसे उन्होंने खेलना चाहा लेग स्टंप पे, जिसमें नाकाम रहे। आणि आज नदीम सरांचं मी कौतुक करेल, कारण त्यांनी टॉप ऑर्डर मध्ये खास करून चेंजेस केलेत। कालच्या दिवसामध्ये बघितलं तर धीरज भगत आला होता वन डाऊन फलंदाजी करता, परंतु आज लेफ्ट हँड फलंदाज बाद झाला, त्यानंतर लेफ्ट हँड फलंदाजालाच तुम्ही फलंदाजी करता पाठवला। साबिर खान ज्यांचं नाव आहे फलंदाजी करता मैदानावरती सज्ज झाले आहेत। गोलंदाज, सुंदर गोलंदाजी निलेश गायकवाड यांची। यावेळी चांगला चेंडू, काय वेगवान चेंडू होता, वेग होता, या वेगाचं उत्तर नव्हतं साबिर खान यांच्याकडे। चेंडू मैदानामध्ये पुन्हा एक वेळ निर्धाव येतोय। वाव, नाईस गोलंदाजी म्हणावं लागेल निलेश यांच्याकडनं, आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा उचलताना। आणि गणेश बादल संघाचे कर्णधार यांची ही खासियत आहे, विरोधी संघाची जेव्हाही गडी बाद होतो तेव्हा मात्र अतिरिक्त दबाव टाकण्यामध्ये रॉयल मालेगाव संघ ओळखला जातो। अगली गेंद नीलेश की, और एक काफी अच्छी गेंद, हल्के हाथों से खेला, कोई रन नहीं, बेहतरीन गेंदबाजी करते हुए यहाँ पर नीलेश। आणि बघावं लागेल स्पर्धेमधलं पहिलं निर्धाव षटक कोण टाकेल। निलेश यांच्याकडे ती आता संधी आहे, कारण 4 चेंडू निर्धाव आले आहेत, एका चेंडूवरती गडी बाद झालाय, 3 चेंडू निर्धाव आहेत। हे निर्धाव षटक ते टाकतील का, पहिल्या स्पर्धेमधला पहिला निर्धाव षटक ते टाकतील का, हे सुद्धा बघावं लागेल, कारण प्रेक्षकांच्या नजरा या मॅचवर खास करून असणार आहे। कारण एका बाजूला आहे गणेश बादल सर, तर दुसऱ्या बाजूला आहे धीरज भगत। हो, यावेळी चांगला चेंडू खेळला होता, निर्धाव षटक टाकण्याच्या प्रयत्नामध्ये थोडासा ऑप्स्टमच्या बाहेर टाकलेला हा चेंडू खेळून काढला होता, क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी मिड ऑफच्या दिशेने, आणि एक धाव चोरून काढली त्यांच्या हातामधून, हो नाही झाली, ऐन वेळेवरती नाकारलं होतं, परंतु चेंडू जर यष्ट्यावरती जाऊन आदळला असता तर या ठिकाणी तुम्हाला धाव फलकावरती 0 धावा 2 गडी बाद असं सुद्धा दिसू शकलं असतं। अब स्ट्राइक पर आते हुए मनीष आड़े, जो कि अपने लंबे हिटों के लिए जाने जाते हैं, लेकिन उन्हें आज कुछ समझदारी भरी पारी खेलनी होगी, क्योंकि
उनको काफी बड़ा झटका लगा है सोहेल के रूप में। अगली गेंद नीलेश की, काफी अच्छी गेंदबाजी करते हुए अभी तक, और ये सीधा उठा के खेल दिया है कवर्स के ऊपर से। गेंद जाती है बाउंड्री लाइन की तरफ। जब तक गेंद फील्ड होती 2 रन आसानी से पूरे। इस 2 रन के साथ बढ़ती हुई रन संख्या 3 रन 1 ओव्हर के समाप्ति के बाद। एका षटकाचा खेळ समाप्त झाला आणि एका षटकानंतर धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये जो महत्वपूर्ण गडी बाद झाला त्यांचं नाव आहे सोहेल। सोहेल एक आक्रमक दर्जाचा अष्टपैलू खेळाडू आज मात्र गोल्डन डकचा शिकार झालाय। मी कौतुक करेल गणेश बाजळ संघाचे कर्णधार रॉयल मालेगाव यांचं की ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजीला निलेश यांना गोलंदाजी करता आणलं होतं आणि एक वेगळी रणनीती आखली होती ती म्हणजे निलेश यांच्यासाठी पहिल्या विकेटचं पतन झालंय। पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचा पहिलं षटक समाप्त झालंय। बघायचं आहे दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती कोण सज्ज होणार आणि इस्राईल मला वाटतं गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतात। कालच्या सामन्यामध्ये इस्राईल यांची चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती आणि इस्राईल ही कशा प्रकारची आज गोलंदाजी करतील हे सुद्धा बघावं लागेल। पहिल्या षटकामध्ये 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये साबिर खान ऑन स्ट्राइक असतील और इजराइल अगला ओवर लेके आते हुए राइट आर्म ओवर विकेट से गेंदबाजी करेंगे। साबिर के लिए लेफ्ट हैंडर बल्लेबाज डीप मिड विकेट लेते हुए, और ये अगली गेंद साबिर के लिए, और ये कट कर दिया उसे पॉइंट की तरफ। कोई रन नहीं, रन लेने की चाह में विकेट खो बैठे। सीधा हाथ में गेंद थी, हो नाही झालंय मैदानामध्ये आणि मागच्या चेंडूवरती सुद्धा हेच सुद्धा पाहायला मिळालं होतं। हो नाही झाली होती मैदानावर आणि या हो नाहीच तुमचं कॉम्बिनेशन असणं खूप महत्वाचं आहे आणि कॉम्बिनेशन हुकलं धावबादच्या स्वरूपात पुन्हा एक वेळ गडी बाद होतोय साबिर खान यांच्या रूपाने। साबिर खान यांना तंबूच्या आसऱ्याला पोहोचावं लागेल आणि दुसऱ्या विकेटचं पतन होतंय। 3 धावांवरती लागणारा हा मोठा झटका, मोठा हादरा। और ये दूसरा झटका लगता हुआ बाबा इंडियंस को। काफी लंबी बैटिंग लाइनअप है लेकिन संभल कर खेलना होगा। शुरुआती झटके लगते हुए उनको अगर बड़ा स्कोर करना होगा तो मनीष आड़े और अगले बल्लेबाज श्री जो कि जाने जाते हैं अपने क्लास के लिए, और थोड़ी सी फील्डिंग में तकलीफ जैसे राइट हैंडेड बैट्समैन आता है। और यहाँ पर फील्डिंग सजाते हुए गणेश बाजार, जिनका अनुभव काफी ज्यादा कप्तानी में। गणेश बाजळ तब्बल 10 ते 15 वर्षापासून आपल्या संघाकरता सलामी करत आहेत, कर्णधार पद भूषवत आहेत। त्यांना माहिती आहे खेळ कसा चालवावा। तुम्ही अनेक वेळा विचार करता की खास करून लेदर क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनी, परंतु वाशिम जिल्ह्यातील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून मी गणेश बाजळ यांच्याकडे पाहतो। यावेळी चांगला चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता आणि मयूर काय क्षेत्ररक्षण सजवलंय। लिमिटेड ओव्हर क्रिकेट आहे, पॉवर प्ले सुरू आहे आणि तुम्ही जर बघितलं तर फलंदाजीच्या आसपास 4 ते 5 क्षेत्ररक्षक त्यांनी लगावलेले आहेत। क्योंकि 2 झटके लग चुके हैं, जानते हैं गणेश बाजार की अभी गेम में वो आगे है थोड़ा, इसलिए दबाव बढ़ाते हुए बाबा इंडियंस पर। यावेळी चांगला चेंडू पुन्हा कट करण्याचा प्रयत्न आणि तुम्ही बघू शकता जो थर्ड मॅन आहे तो आणखी शॉट केलाय त्यांनी। म्हणजे काय गेम कसा चालवावा, दोर केव्हा आवळावे, खास करून टेनिस क्रिकेट खेळत असताना हे गणेश बाजळ यांच्याकडून नव्या कर्णधारांनी शिकणं गरजेचं आहे, नव्या खेळाडूंनी खेळणं शिकणं गरजेचं आहे, कारण खेळ चालवण्यामध्ये महारत प्राप्त आहे गणेश बाजळ यांना। इस्राईल खान सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन करतात। 3 चेंडू आतापर्यंत निर्धाव आले आहेत। यावेळी चांगला चेंडू, फुल पॉवरफुल चेंडू, वन बाउंस सीमारेषे पार आणि संघर्षाचा शंखनाद करणारा चौकार। काफी बेहतरीन शॉट यहाँ पर श्री, जो कि जाने जाते हैं अपने क्लास के लिए। वासिम जिले में अपने क्लास के लिए जाने जाते हैं श्री। शॉट ऑफ लेन गेंद उसे पुल कर दिया। ने बघू शकता रिप्ले मध्ये की पुल पॉवरफुल आणि चौकार गेला होता, राजुरी चौकार सीमारेषे पार। अगली गेंद इजराइल की,
इस्रायल आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत होते, परंतु यावेळी थोडासा शॉर्ट चेंडू टाकला, थोडासा बॅकअप लेन टाकला आणि त्याचाच त्यांना मात्र नुकसान भोगावं लागलं. कारण आतापर्यंत समोर टाकलेले चेंडू निर्धाव आले होते, एक गडी सुद्धा बाद केला होता त्याच चेंडूवरती, परंतु तो धावबादच्या स्वरूपात तो गडी बाद झाला होता. आणि आता बघायचं आहे कशा प्रकारची वापसी करतील इस्रायल शेख. इस्रायल शेख हे एक उच्चतम कोटीचे गोलंदाज, एक युवा गोलंदाज, वाशिम टेनिस क्रिकेटला पुढे नेण्यासाठी सज्ज असलेले गोलंदाज. यावेळी चांगला चेंडू हवेमध्ये आहे आणि विकेटचं पतन होतंय. श्रीकांत देशमुख यांना तंबूच्या आश्रयाला जावं लागेल. इस्राईल खान चांगली गोलंदाजी, चांगलं वापसी, चांगलं कमबॅक इस्रायल शेख यांच्याकडनं मैदानामध्ये होताना पाहायला मिळालं. गणेश बाजार यांचा संघ या सामन्यामध्ये पुन्हा एक वेळ दोर आवळताना दिसतोय. 7 धावांवरती तिसऱ्या विकेटचं पतन होतंय. एक ही फील्डर था मिड विकेट के तरफ, उनके हाथों में दे बैठे श्री, और ये बाबा इंडियंस को लगता हुआ तीसरा झटका. सिर्फ 7 रन हो चुके हैं उनके, और यहाँ पर रॉयल मालेगांव इस मुकाबले में अपनी पकड़ बनाते हुए अगले बल्लेबाज है मंदार जोशी. मंदार जोशी कालच्या सामन्यामध्ये प्रभावित केलं होतं या खेळाडूने, खास करून गोलंदाजीमध्ये. आज मात्र नदीम सरांनी एक वेगळी रणनीती आखली आहे या सामन्याला जिंकण्याकरता. कारण धीरज जाधवला आज त्यांनी मागे ठेवलंय. शेवटच्या 3-4 षटकांसाठी त्यांनी थांबवून ठेवलंय. आणि मला माहिती आहे जेव्हा धीरज जाधव हा धीरज भगत जेव्हा शेवटच्या षटकामध्ये खेळायला येतो तेव्हा तो खूप आक्रमक खेळ करतो आणि तेव्हा खूप भयानक खेळ करतोय. आणि त्याचसाठी या खेळाडूला वाचवून ठेवला आहे बाबा इंडियन्स मंगळूर संघाने. परंतु आता मात्र या कठीण परिस्थितीतून सावरावं लागेल. मनीष आडेला आपल्या खांद्यावर जबाबदारी घ्यावी लागेल. 7 धावांवरती 3 मोठे गडी बाद झालेले आहेत, 3 मोठे धक्के बसलेले आहेत. इस्राईल शेख अप्रतिम गोलंदाजी करतोय आपल्या संघाकरिता. यावेळी चांगला चेंडू ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव मात्र घेण्याचा प्रयत्न होता, नाकारलाय ऐन वेळेवरती मनीष आडे यांनी. आणि यावेळी सुद्धा मयूर जर बघितलं तर क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. तुमच्याकडे मागच्या चेंडूवरती हाच फटका खेळताना बाद झाला, तोच फटका तुम्ही पुन्हा का खेळण्याचा प्रयत्न करताय हेच कळत नाहीये. कोई जरूरत नहीं है ऐसे शॉट खेलने की, जबकि आपके 3 विकेट जल्दी चले गए हैं. सिर्फ 2 ओवर में 7 रन के स्कोर पर 3 विकेट आपके चले जाने के बाद ये शॉट बनता नहीं है. देखिए जिस तरह से फील्ड सजाई गई है, फील्ड के साथ खेलने की कोशिश है बल्लेबाजों की, जबकि बॉल टू बॉल शॉट खेलने की कोशिश कोई बल्लेबाज नहीं कर रहा. सब बल्लेबाज देखते हुए कि लेग स्टंप पर एक ही फील्डर जो कि मिड विकेट की तरफ खड़ा था उसे टापने की कोशिश, लेकिन गेंदबाजी जो हो रही है वो ऑफ स्टंप में हो रही है. और यहाँ पर फिर से ओवर लेकर आते हुए नीलेश, जिन्होंने सिर्फ 3 रन दिए थे अपने पहले ओवर में और 1 विकेट भी लिया था और बड़ा विकेट लिया था सोहेल के रूप में. और अगले बल्लेबाज स्ट्राइक पर है मनीष, गेंदबाजी करेंगे नीलेश. शॉट ऑफ लेन गेंद उसे कट कर दिया है, कोई चांस नहीं फील्डर के लिए. गेंद जाती है बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. इस 4 रन के साथ बढ़ती हुई रन संख्या 11 रन. मनीष आडेकडे ती काबिलियत आहे, ते कौशल्य आहे मनीष आडेकडे. मी मनीष आडेचा खेळ पाहिलाय, खास करून MCC मालेगावच्या मैदानावरती जे सामने झाले होते. एक हाती सामना फिरवणारा हा मनीष आडे आज मात्र वाशिम प्रीमियर लीगचं हे मैदान गाजवेल का हे सुद्धा बघावं लागेल. कारण या खेळाडूकडे सर्व शॉट आहेत, सर्व दिशांमध्ये फलंदाजी करू शकतो आणि फलंदाजी करताना बहरणारा त्याचा खेळ प्रेक्षकांची मने नेहमीच जिंकत असतो. ध्येयवेड्या लोकांपुढे जग देखील लोटांगण घालतं, तसा या खेळाडूचा खेळ आहे. यावेळी पदलालित्य पाहायला मिळालं, थोडीशी अपील झाली होती पंचांकडे. काय गोलंदाजी होते निलेश गायकवाड यांच्याकडनं. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, परंतु मी माझा वेग कमी करणार नाही, कारण ते माझं प्रमुख शस्त्र आहे हे निलेश गायकवाड यांना माहिती आहे. काफी बेहतरीन गेंदबाजी करते हुए फिर से कट करने की कोशिश, लेकिन इस बार उतनी छोटी गेंद नहीं थी. अगली गेंद फिर से नीलेश की, मनीष के लिए.
यावेळी पुन्हा चांगला चेंडू, बॅटची कड आहे. गणेश बादल क्षेत्ररक्षक उपस्थित आहे आणि गणेश बादल यांच्याकडून चुका खूप कमी वेळा होताना मी पाहतोय. त्यांना माहिती आहे चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळणार आणि ते त्याच दिशेने वळले होते. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली समय सूचकता गणेश बादल यांची, अनुभवाचा पुरेपूर फायदा घेताना. धावसंख्या थांबलेली आहे 11 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. मला वाटतं हे आतापर्यंतचं सर्वात कमी धावांचं पॉवर प्ले असेल. और सच में यहाँ पर काफी बेहतरीन गेंदबाजी करते हुए आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये रनिंग चुकली होती. या ठिकाणी जो फॉलो थ्रू होता तो चुकला होता गोलंदाज, त्यामुळे थांबलं आणि चुकीचा चेंडू टाकल्यापेक्षा कधीही थांबलेलं बरं असतं आणि तेच केलं निलेश गायकवाड यांनी. इस बार ओवर पिच गेंद उसे खेल दिया है और बेहतरीन फील्डिंग यहाँ पर निश्चित रूप से 4 रन बचाए, 3 रन बचाए अपनी टीम के लिए, क्योंकि ग्राउंड की आउटफील्ड जो है, जिस तरह से कमेटी WPL कमेटी ने इस ग्राउंड पर मेहनत की है, नक्कीच चांगलं कौतुक केलं पाहिजे WPL आयोजन समितीचं, ज्यांनी या ग्राउंडसाठी खूप सारी मेहनत घेतली आहे. हे मैदान खेळण्याजोग्या बनवलं आहे. कारण या मैदानावर मी जेव्हा पाहिलं तेव्हा पाणीच पाणी होतं आणि काय मैदान सजवलंय. यावेळी चांगला फटका इनसाइड आउट, क्षेत्ररक्षक बघावं लागेल उपस्थित नाही आहे आणि चेंडू जाईल सीमा पार. 4 धावे करतात चौकार. बेहतरीन शॉट मिड ऑफ के ऊपर से खेल दिया था. इसे जानते थे मिड ऑफ का फील्डर जो है वो सर्कल के अंदर है, उसे सिर्फ टाइमिंग की तरह से खेल दिया उसे 4 रन के लिए. इस 4 रन के साथ बढ़ती हुई रन संख्या 16 रन. अभी तक का ये इस मुकाबले का सबसे महंगा ओवर साबित होता हुआ निलेश का. आणि नक्कीच 3 षटक समाप्त झाले, 16 धावा 3. यावेळी अपील झाली आहे आणि गडी बाद होतोय. मंदार जोशी नावाचा खेळाडू या ठिकाणी मैदानाच्या बाहेर जाताना दिसतोय. 16 धावांवरती लागणारा हा तिसरा झटका, चौथा झटका, चौथ्या विकेटचं पतन होतंय आणि या ठिकाणी संकटाचा सामना करावा लागतोय तो म्हणजे बाबा इंडियन्स मंगळूरपीर संघाला. ज्या संघाकडे खूप अपेक्षेने पाहिल्या जात होतं या स्पर्धेमध्ये, तो संघ धावांसाठी चाचपडताना दिसतोय आजच्या सामन्यामध्ये. आणि धीरज भगत, मानोऱ्याचा पोलार्ड आता मैदानावरती आलाय. मानोऱ्याचा पोलार्ड म्हणजे धीरज भगत वरती आज मात्र मोठी जबाबदारी असणार आहे आणि त्या जबाबदारीवर खरं उतरणं हे धीरज भगतला माहित आहे. परंतु बघावं लागेल मैदानावरती थोडासा दबावामध्ये संघ आहे, थोडी पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल, पार्टनरशिप बनवावी लागेल. आणि मनीष आडे आणि धीरज भगत अनेक वेळा सोबत खेळताना आपण त्यांना पाहिलं आहे. ओम दादा, जिस तरह से निलेश ने गेंदबाजी की है, जब जब इनको बड़ा शॉट पड़ता है अगली ही गेंद पर ये विकेट निकालते हैं. तारीफ है इस गेंदबाज की. और अगले गेंदबाज कल के मैन ऑफ द मैच आशीष पाठक, वन ऑफ द बेस्ट ऑलराउंडर्स इन वाशिम डिस्ट्रिक्ट. 5 विकेट झटकने वाले पहले गेंदबाज वाशिम प्रीमियर लीग में. और ये मनीष आड़े, जिनके कंधे पर बहुत बड़ी जिम्मेदारी. अगली गेंद और ये कट कर दिया इसे. गेंद जाती है बाउंड्री लाइन की तरफ, कोई फील्डर नहीं. 4 रन के लिए. इस 4 रन के साथ बढ़ती हुई रन संख्या 20 रन 4 विकेट के नुकसान पर. अगर बाबा इंडियंस को बड़ा स्कोर खड़ा करना होगा तो मनीष आड़े को लंबी पारी खेलनी होगी. नक्कीच मनीष आडे यांच्यावरती खूप जबाबदारी बघू शकता. रिप्ले मध्ये थोडासा रूम भेटला होता आणि रूमला ओळखून आहे मनीष आडे, कारण रूमची व्हॅल्यू त्याला माहिती आहे कशा प्रकारची फलंदाजी करायची. तर हे मनीष आडेला अशा अनेक वेळा त्यांनी फलंदाजी केली आहे आणि धीरज भगत याच्या अनुभवाचा फायदा होईल मनीष आडे आणि धीरज भगत यांना. बघावं लागेल. पुढचा चेंडू घेऊन येत आहेत इस्राईल. आशिष पाठक आले आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. आशिष पाठक मॅन इन फॉर्म. कालच्या सामन्यामध्ये 5 विकेट घेणारा गोलंदाज. बघायचं आज कशा प्रकारे गोलंदाजी करतील आशिष पाठक. लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करताना पाहायला मिळत आहेत. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल, शॉर्ट ऑफ लेंथ गेंद थी लेकिन काफी तेज निकली. इस बार काफी अच्छी गेंद क्रॉस द लाइन खेलने की कोशिश मनीष आड़े द्वारा नाकाम रहे. आणि जवळपास 10 ते 12 वर्षापासून आशिष पाठक यांना मी गोलंदाजी करताना पाहिलो आहे. या खेळाडूला मी कधी फॉर्मची
फॉर्म नाही आहे असं कधीही पाहिलं नाही. अनेक वेळा संघाला ब्रेक थ्रू मिळवून देण्यामध्येच या खेळाडूला ओळखलं जातोय आणि आज त्यासाठीच गणेश बाजड यांनी त्यांना गोलंदाजीसाठी पाचारण केलंय. हो, यावेळी उसळी घेणारा चेंडू, पंचांचे हात खुलतायत. वाईट चेंडू, अतिरिक्त धाव, थोडीशी चुकी झाली आशिष पाठक यांच्याकडनं. वेग वाढवच्या नादामध्ये ही चुकी झालेली. वाईट चेंडू, अतिरिक्त धाव, 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चौथ्या षटकाचा खेळ मैदानावरती चालू आहे. फलंदाजी मनीष आडे जबाबदारीने फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. इस बार शॉट ऑफ लेन गेंद रिवर्स स्वीप कर दिया इसे, थर्ड मैन की तरफ गेंद जाती है बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन के लिए बेहतरीन शॉट मनीष आडे द्वारा. मनीष आडे को बड़ी पारी खेलना होगा अगर बाबा इंडियंस को इस गेम में बड़ा स्कोर करना होगा तो. ओम दादा बताना चाहूंगा जो रॉयल 11 मालेगांव के जो खिलाड़ी है, सबसे एक्सपीरियंस खिलाड़ी इस टूर्नामेंट के, सबसे ज्यादा एक्सपीरियंस खिलाड़ी इसी टीम में है, वो साफ दिखता हुआ. अगली गेंद मनीष के लिए. यावेळी पदलालित्य पाहायला मिळालं होतं. स्टेप आउट करून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू मैदानामध्ये निर्धाव पाहायला मिळाला. अनुभव आहे आणि अनुभव तुम्हाला कधीही बाजारात मिळत नाही, तो मैदानामध्ये खेळूनच कमवावा लागतो आणि त्या अनुभवाचा फायदा आशिष पाठक घेताना दिसत आहेत. सुंदर गोलंदाजी आशिष पाठक यांची. यावेळी कट केलंय, नजाकत दाखवली होती फलंदाज मनीष आडे यांनी, परंतु चप्पल चाणाक्ष असे क्षेत्ररक्षक गणेश बाजर त्या ठिकाणी उपस्थित होते. निर्धाव चेंडूने षटकाची सांगता होते. धावसंख्या थांबली 25 धावा 4 गडी बाद. प्रेक्षक हो, आपलं स्वागत आहे वाशिम प्रीमियर लीग 2021. जे प्रेक्षक आमच्याशी युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आणि मैदानावर जमले आहेत त्या सर्वांचं मी आरजेओ मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आपण बघत आहात वाशिम प्रीमियर लीग 2021. आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि आजच्या दिवसामधला दुसरा सामना मैदानामध्ये रंगतो आहे. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला रॉयल मालेगाव संघाने आणि आतापर्यंत बाबा इंडियन्स मंगळुरू संघाच्या फलंदाजांना त्यांनी बांधून ठेवलंय. धावफलकावरती पाहायला मिळतात 25 धावा 4 गडी बाद. यहाँ पर बड़े शॉट तो आ रहे हैं लेकिन बीच में जो सिंगल डबल की जरूरत है, स्ट्राइक रोटेशन की जो जरूरत है वो नहीं हो पा रहा है. देखिए जिस तरह से पिछले ओवर में 2 बड़े शॉट लगे, 2 बाउंड्रीज आई है, लेकिन बाकी के बॉल डॉट हुए. उसकी वजह से इस ओवर को ना लंबा कर सके यहाँ पर बाबा इंडियंस की टीम. अब स्ट्राइक पर है धीरज और गेंदबाजी पर इजराइल. धीरज जो के जाने जाते हैं और यहाँ पर धीरज स्ट्राइक पर, गेंदबाजी पर इजराइल. पहिला चेंडू फेस करेल आजच्या या सामन्यामधला धीरज भगत, मानोऱ्याचा पोलाद. हो, फुलटॉस चेंडू होता, संधी होती मानोऱ्याचा पोलाद धीरज भगत करता. वाईट चेंडू येतो, अतिरिक्त धाव येते, संघाच्या खात्यामध्ये भर पडेल. धावसंख्या होते 26 धावा 4 गडी बाद. 5व्या षटकाचा खेळ चालू आहे आणि या षटकानंतर आपल्याला ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये पाहायला मिळेल. लेग स्टंप पर ये गेंद थी, इसे बड़े शॉट में तब्दील न कर सके धीरज भगत. अगली गेंद धीरज भगत के लिए इजराइल की. राइट आर्म ओवर द विकेट से गेंदबाजी करते हुए. चांगली गोलंदाजी केली इस्रायलने. यावेळी धीरज भगत साठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. धीरज भगत ताकदीचा खूप वापर करतोय फलंदाजी करता वेळी. चेंडू बॅटवरती पुन्हा आला नाही. बॅटेज लागला होता, इनर एज लागला होता, खालच्या तळाचा कड लागली होती. यष्टीरक्षकापर्यंत चेंडू गेला नाही, नाहीतर धीरज भगत याचा खेळ आता पण संपला असता. एका धावेची धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धाव पाहायला मिळतात 27 धावा 4 गडी बाद. और अगली गेंद फिर से मनीष स्ट्राइक पर, जो कि अभी तक सबसे सफल बल्लेबाज. यावेळी चांगला चेंडू कट केलाय गणेश बाजल यांच्या दिशेने. अहो तिथं उभी आहे भिंत, गणेश बाजल ज्यांचं नाव आहे त्यांना भेदून तुम्हाला जावं लागेल, तर मोठा फटका खेळावा लागेल. त्या भिंतीच्या वरून तुम्हाला मारावं लागेल. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आतापर्यंत तरी या सामन्यामध्ये गणेश बाजल यांचं द वॉल. जॉन्टी रोड्स की तरह फील्डिंग करते हुए गणेश बाजाड़, काफी यंग खिलाड़ी इस टूर्नामेंट के. हो, अभिमय जवान हो असंच सांगताना गणेश बादल आपल्या संघातील युवा खेळाडूंना की क्षेत्ररक्षण कसं असावं गणेश बादल सरांकडे तुम्ही बघा. अनुभव कसा हाताळला पाहिजे गणेश बादल सरांकडे बघा. कर्णधारपद कसं भूषवावं गणेश बादल सरांकडे बघा. सुंदर कर्णधारपद भूषवताना गणेश बादल.
यावेळी चांगला फटका, फ्लिक फटका, चेंडू सीमा रेषे पार, वन बाउंड चौकार डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. मनीष आड़े काफी बेहतरीन बल्लेबाजी करते हुए अभी तक. इस बल्लेबाज को आखिर तक खेलना होगा अगर बड़ा लक्ष्य हासिल करना है बाबा इंडियंस को. तो जिस तरह से उन्होंने बल्लेबाजी की है अभी तक, सोच समझकर बल्लेबाजी करते हुए, ज्यादा बड़ी रिस्क ना लेते हुए, जो गलत गेंदों पर प्रहार करते हुए. अगली गेंद फिर से इजराइल के मनीष के लिए और काफी बेहतरीन गेंद, यॉर्कर लेंथ गेंद. चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. यावेळी मात्र इस्राईल शेख यांचा पहिल्या चेंडूवरती चौकाराला फ्लिक नजाकत पाहायला मिळाली होती. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने सुंदर चौकार पाहायला मिळाला होता मनीष आडे यांच्या बॅटमधून. मनीष आडे जबाबदारीचं भान त्यांना आहे, जबाबदारी खांद्यावर घेऊन फलंदाजी करतायत. संघाचं धावफलकाला हलत ठेवतायत. संघाचं धावफलक आहे 31 धावा 4 गडी बाद. ओ यावेळी खोदून काढलाय चेंडूला, क्षेत्ररक्षक आहे डीप पॉइंटच्या दिशेने. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण झाल्या. या 2 धावेनिशी धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 33 धावा 4 गडी बाद. 5व्या षटकामधला शेवटचा चेंडू बाकी असणार आहे आणि या चेंडूनंतर मैदानामध्ये ड्रिंक्स ब्रेक सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. इस्राईलचे संघाचे खेळाडू त्यांचं कौतुक करताना आतापर्यंत त्यांनी 1 म्हणजे 11 चेंडू टाकले आणि फक्त 11 धावा खर्च केल्या आहेत. यावेळी मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न होता मनीष आडे यांचा. या काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित. 1 धाव पूर्ण होईल आणि एका धावेची 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या डावामधला पहिला हाफ समाप्त झालाय आणि 5 षटकानंतर धावसंख्या आहे 34 धावा 4 गडी बाद. एक चांगली पार्टनरशिप होताना पाहायला मिळते. या पहिल्या हाफ मध्ये जर आपण बघितलं तर मनीष आडे वगळता कुठलाही फलंदाज दुहेरी आकडा सुद्धा आतापर्यंत गाठू शकला नाही. 16 चेंडूंचा सामना करून 22 धावांची खेळी आपल्या संघाकरता मनीष आडे साकारता आहेत. बघायचं आहे दुसऱ्या डावा पहिल्या पडावामधल्या दुसऱ्या हाफमध्ये कशा प्रकारची फलंदाजी होईल बाबा इंडियन्स मंगळूरपीर संघाकडनं. काहीतरी मेसेज आला असेल. संघाचे कर्णधार नदीम सर मैदानामध्ये जाऊन आपल्या संघाला, खेळाडूंना, फलंदाजांना सूचना करतायत. तसेच विरोधी खेम्यामध्ये एक अनुभवी खेळाडू चतुर्चानाक्ष कर्णधार गणेश बाजड एक सल्ला मसलत करताना, वेगळी रणनीती आखताना खास करून धीरज भगत करता. 5 ओवर के बाद रन संख्या है 34 रन 4 विकेट के नुकसान पर. अभी तक मनीष आड़े जिन्होंने अभी तक 22 रन का योगदान दिया है, उनको इस पारी को लंबा लेकर जाना होगा. अभी भी 5 ओवर इस इनिंग में बाकी है और गेंदबाजी पर आते हुए गणेश बाजड़. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. और स्ट्राइक पर है मनीष आड़े अपने 22 रन के निजी स्कोर पर खेलते हुए. उनके साथ है धीरज भगत जो कि जाने जाते हैं बड़े हिटों के लिए. और गणेश बाजड़ अपना वार्म अप करते हुए काफी तेज तर्रार गेंदबाजी की है इन्होंने. जैक कैलिस की तरह ऑलराउंडर है ये. मनीष आड़े स्ट्राइक पर और फील्डिंग काफी बेहतरीन सजाते हुए. डीप कवर, डीप पॉइंट, मिड विकेट, लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ, काफी बेहतरीन फील्डिंग सजाते हुए. चांगलं कर्णधार पद भूषवताना गणेश बाजड आता स्वतः कर्णधार आले आहेत गोलंदाजी मार्क वरती. मनीष आडे करता पहिला चेंडू, फुल पॉवरफुल चेंडू, सीमा पार 6 धावे करता षटकार मनीष आडे. दुसऱ्या हाफ मध्ये आता मात्र वेगळाच गिअर चेंज करताना पाहायला मिळेल. बघू शकता तुम्ही रिप्ले मध्ये चेंडू थोडासा शॉर्ट पिच दर्जाचा होता आणि या चेंडूला मात्र स्क्वेअर लेगच्या बाहेर पॉवरफुल पुल पाहायला मिळाला. सीमा रेषे पार 6 धावे करता. जिस तरह के ये बल्लेबाज है मैं बताना चाहूंगा स्कोर की दिशा बदल सकते हैं इस इनिंग की. अगली गेंद हेलीकॉप्टर शॉट खेलने की कोशिश, इनर एज लगकर फाइन लेग की दिशा में गेंद जाता हुआ. शॉट फाइन लेग पर फील्ड होता तब तक 1 रन लेते हुए
एक धाव पूर्ण केले, स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईक रोटेट करणं खास करून महत्वाचं असतं. पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि एक धाव घेऊन तुम्ही नॉन स्ट्रायकरला जा, हे खूप महत्वाचं आहे. कारण गोलंदाजाला विचार करायला भाग पडा, कारण तुम्ही षटकार आल्यानंतर जर चेंडू निर्धाव खेळून काढले तर तुम्हाला मात्र या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागतो. आणि हे जाणून आहेत मनीष आडे, जबाबदारीचं त्यांना भान आहे आणि जबाबदारी खांद्यावर घेऊन आज मात्र ते चांगली फलंदाजी करतायत. अभी तक यही नहीं हो रहा था ओम दादा, जैसे ही बड़ा हिट आता है लेकिन उसके बाद लगातार डॉट गेंदें होती आ रही थी, लेकिन इस ओवर में थोड़ी सी रणनीति चेंज करते हुए मनीष आड़े, उनका भी एक्सपीरियंस काफी ज्यादा है, काफी बड़े प्लेयर माने जाते हैं वासिम जिले के. और अब स्ट्राइक पर है धीरज भगत, जो कि जाने जाते हैं बड़े हिटों के लिए. उनसे कुछ काफी प्रेक्षकों को आशा है कि बड़े हिट आएंगे उनके बैट से. धीरज भगत याच्याकडून मला सुद्धा अपेक्षा आहेत, कारण विदर्भातील माझ्या सुद्धा हा एक आवडीचा प्लेयर आहे आणि हा खेळाडू खास करून वाशिम मध्ये अनेक वेळा त्याला मोठी धावसंख्या उभारता नाही आली आहे, हे निराशेची बाब आहे. धीरज भगत ज्या प्रकारे त्याच्याकडे कलागुण कौशल्य आहे, स्वतःला आज सिद्ध करावं लागेल. धीरज भगतच्या बॅट मधून चेंडू जाईल सीमा पार 6 धावे करता. प्रेक्षकांच्या अपेक्षावर खरा उतरणारा हा खेळाडू मानोऱ्याचा पोलाड आज मात्र पहिला षटकार या मैदानावरती खेचून त्याने दाखवलाय. यही पर पावर दिखती है धीरज भगत की. मिस टाइम होकर ये गेंद सीमा रेखा के बाहर जाती हुई, मिस टाइम गेंद को 6 रन के. अगली गेंद पुन्हा मोठा फटका, हेलिकॉप्टर लँड जाईल. बघायचं किती धावा, 4 धावा, सीमा पार, चौकार. हा पहिल्या चेंडूवरती डीप मिड विकेट वरचा षटकार होता, दुसऱ्या चेंडूवरती मिड ऑफच्या वरनं चेंडू पाठवला होता, 1 बाउंस सीमारचे पार. हमेशा यहाँ पर जब भी ब्रेक होता है कुछ न कुछ गेम में बदलाव होता है, उसी तरह का यहाँ पर दिखता हुआ. जैसे कि आपने देखा पहले 5 ओवर में फील्डिंग टीम आगे थी. कर्णधारावर आक्रमण झालंय धीरज भगतचा. या स्पर्धेमधला सर्वात लांब षटकार पाहायला मिळाला आहे. धीरज भगत ऑन फायर. प्रेक्षक हो, धीरज भगतची फलंदाजी आवडली असेल तर एक वेळ टाळ्यांचा गजर आपण करूया. लाजवाब फटकेबाजी, चेंडू सीमा पार, पुन्हा एक वेळ 6 धावे करता षटकार. गणेश बाजड़ यहाँ पर महंगे साबित होते हुए लेकिन अपना एक्सपीरियंस दिखाएंगे, जरूर वापसी करेंगे, लेकिन धीरज भगत हावी होते हुए अभी तक आतापर्यंत 23 धावा खर्च केले आहेत गणेश बाजड यांनी. अनुभव आहे त्यांच्याकडे, परंतु त्या अनुभवाचा फायदा होताना आता मात्र दिसत नाहीये. गोलंदाजीमध्ये आक्रमण केलंय फलंदाज धीरज भगत मानोऱ्याचा पोलाड्याने. धीरज भगत काफी बेहतरीन बल्लेबाजी करते हुए पहले मैच में कुछ खास नहीं कर सके, लेकिन इस मैच में पूरी कसर निकालते हुए. आणि नक्कीच कालच्या सामन्यामध्ये त्याचा ऑर्डर चेंज केला होता फलंदाजी करण्याचा, आणि त्याला तुम्ही तळाच्या ऑर्डरला नेहमी पाठवा, तो प्रत्येक वेळी संघासाठी उपयुक्त खेळी करेल. कारण धीरज भगत हा तळातला फलंदाज आहे, म्हणून त्याला मानोऱ्याचा पोलाड म्हणून ओळखलं जातं. इस बार फिर से उठाकर और काफी लंबा छक्का. इस बार फिर से 6 रन के लिए गेंद जाती हुई. धीरज भगत का बल्ला बोलता हुआ यहाँ पर. ये सबसे महंगा ओवर अभी तक का इस इनिंग में. 29 रन आते हुए या स्पर्धेमधला सर्वात महागडा षटक टाकलाय गणेश बादल सरांनी. 29 धावा या षटकामध्ये त्यांनी खर्च केला. बघू शकता रिप्ले मध्ये धीरज भगत काय तेवर मध्ये आहे. हो, राग तर यायलाच पाहिजे, कारण कालच्या सामन्यामध्ये ज्या प्रकारे तो बाद झाला होता, निर्धाव चेंडू खेळले होते, आज पूर्ण राग मात्र गणेश बादल यांच्या षटकामध्ये त्याने खेळून काढलाय. 5 चेंडूंचा सामना आतापर्यंत धीरजने केलाय आणि त्यामध्ये तब्बल 23 धावा त्याने गोळा केल्या आहेत. या ठिकाणाहून बाबा इंडियन्स मंगळूरपीर संघ वापसी करण्याचा प्रयत्न करतो आहे. 6 ओवर के बाद 63 रन 4 विकेट के नुकसान पर. पूरे मैंने जैसे कहा था ओम दादा आपको कि ये 2 बल्लेबाज ऐसे हैं कि पूरे स्कोर की काया पलट कर सकते हैं. धीरज ने जिस तरह से शॉट खेले हैं इस ओवर में नक्कीच. आणि धीरज साठी मी इतकंच म्हणेल की लाखो मध्ये चमकण्यासाठी तुम्हाला लाखोंपेक्षा वेगळं करणं गरजेचं आहे, आणि तेच आज धीरज भगतने केलंय. लाखोंमध्ये चमकण्यासाठी तो लाखोंपेक्षा वेगळं काही करून दाखवतोय मैदानामध्ये. नवीन बॉल मागवला आहे, सेमी न्यू बॉल द्यायचा आहे आपल्याला. आज मात्र बॉल
चेंडूची दुर्दशा करून टाकली आहे या षटकामध्ये धीरज भगतने। आणि धीरज भगतची का फॅन फॉलोइंग आहे इतकी, का त्याचा प्रेक्षक वर्ग त्याची बॅटिंग पाहण्यासाठी जमा होत असतो, त्याने या मागच्या षटकामध्ये दाखवलंय। जवळपास अर्ध्या धावा त्या धावफलकावरच्या आल्या आहेत, त्या मागच्या षटकामध्ये आल्या आहेत। तब्बल 29 धावा त्यांनी गोळे केल्या आहेत। मनीष आडे आणि धीरज भगत चांगली खेळी आपल्या संघाकरता सहकारता आहेत। बॉल लेकर जाते हुए बॉल बॉय जुनेद पठान। और यहाँ पर जिस तरह से शॉट खेले गए थे, बॉल चेंज करने की जरूरत थी और वही किया हमारे अंपायरों ने। और अगली ओवर लेकर आते हैं सबसे एक्सपीरियंस बॉलर इस टीम के आशीष पाठक। मनीष आड़े जो कि सूझबूझ कर बल्लेबाजी करते हुए वहीं पर अपने पावर का इस्तेमाल करते हुए धीरज भगत जाने जाते हैं अपने बड़े हिटों के लिए। आज उनका बल्ला बोलता हुआ, काफी लंबे छक्के पिछले ओवर में देखने को मिले हैं आप सबको। और अब स्ट्राइक पर है मनीष आडे। मनीष आडे यांनी सुद्धा गिअर चेंज केले होते। हो यावेळी फटका चुकलाय, हवेमध्ये आहे। गणेश बादल चेंडूच्या खाली येताना दिसताय। झेल मात्र पुन्हा एक वेळ सुटतोय। दबाव आहे या सामन्याचा आणि हा दबाव दिसला होता गणेश बादल यांच्यावर सुद्धा। तुमच्याकडे अनुभव किती असो ना, प्रत्येक खेळाडूवर दबाव येतो आणि चूक झाली आहे गणेश बादल यांच्याकडनं। मोठ्या खेळाडूचा झेल सुटतोय। मनीष आडे यांना लाईफलाईन मिळते आहे। आसान नहीं था ये कैच पकड़ना, काफी दूर था, लेकिन ग्राउंड कवर कर लिया था, हाथ में आ चुकी थी कैच, लेकिन आखिरी समय पर नजरें हटी बॉल से और दुर्घटना घटी। और ये अगली गेंद मनीष के लिए शॉट ऑफ लेग गेंद पुल कर दिया इसे। गेंद जाती हुई बाउंड्री लाइन के बाहर 6 रन के लिए। तुम्ही बघू शकता की पहिल्या चेंडूवरती आपण बघू शकतो की रिप्ले मध्ये पहिल्या चेंडूवरती झेल सुटला होता आणि त्यानंतर आक्रमण झालंय म्हणावं लागेल। षटकार खेचलाय मनीष आडेंनी। पहिल्या चेंडूवरती ज्या प्रकारे झेल सुटला होता आणि त्यानंतर षटकार आला होता। यावेळी मात्र फुलटॉस चेंडू होता। एक संधी होती मोठा फटका खेळण्याची आणि त्या संधीवर उतरू शकले नाहीत। 22च्या स्वरूपात एक धावा अर्जित केला जाईल। धावसंख्या होते धावफलकावरती 72 धावा। 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 21 चेंडूंचा सामना करून 37 धावांची खेळी मनीष आडे आपल्या संघाकरता साकारतायत आणि मानोऱ्याचा पोलार्ड आता ऑन स्ट्राइक असेल। चांगला चेंडू कट फटका पाहायला मिळतो। क्षेत्ररक्षक आहे गचाळ क्षेत्ररक्षक, चेंडू जाईल सीमारेषे पार। राजुरी स्टील चौकार। यावेळी तर चांगला चेंडू पाहायला मिळतोय। थोडस गती परिवर्तन होतं, वळण भेटते चेंडूला। बोट फिरवले होती आशिष पाठक यांनी। आपल्या अनुभवाचा फायदा घेताना पाहायला मिळतात आशिष पाठक, जे कालच्या सामन्यामध्ये 5 गडी ज्यांनी बाद केले होते, आज त्यांच्या खात्यामध्ये एकही विकेट नाही आहे। मित्र हो, हे आहे क्रिकेट। तुमचा दिवस कधी चांगला असेल तर कधी तुमचा दिवस खराबही असेल। कालच्या दिवसामध्ये धीरज भगतची फलंदाजी आपल्याला चाचपडताना धावांसाठी दिसला होता, आज मात्र गोलंदाजांचा निष्प्रभ मारा करायला लावतोय। यावेळी चांगला चेंडू ऑन ड्राइव्ह केलं। या चेंडूला एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि ही चांगली समय सूचकता आहे। हा संयमाचा खेळ आहे धीरज भगतचा। 2 धावा निश्चित रूपाने पूर्ण होतील आणि या 2 धावेनी धावसंख्या वाढेल। 78 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 षटकांचा खेळ समाप्त झालाय। अजूनही पहिल्या डावामधला 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि बघायचा आहे या 18 चेंडूमध्ये किती धावा गोळा करू शकतो बाबा इंडियन्स मंगळूर संघ। पहिल्या डावामध्ये पहिल्या 5 षटकांचा खेळ जर बघितला तर फक्त 34 धावा होत्या पहिल्या 5 षटकामध्ये। त्यानंतर आला 29 धावांचा षटक आणि त्यानंतर आशिष पाठकवर चढवलेला हल्ला।
या सामन्यामध्ये बाबा इंडियन्स मंगळूरपीर संघाला वापसी करून देतोय सामन्यामध्ये। साबिर भाई जल्द से जल्द बाहर जाइए। मनीष आडे 21 चेंडूंचा सामना करून 37 धावांची संयमी खेळी मी का म्हणतोय, कारण या खेळाडूला दबाव होता। जेव्हा गडी वारंवार बाद होते ते ठराविक अंतराने जेव्हा गडी बाद झाले तेव्हा या खेळाडूने संयमाचा खेळ केला आणि त्यानंतर मात्र व्यवस्थित एकता विशिष्ट षटकामध्ये आक्रमण केलंय, हल्ला केलाय आणि संघाला आज मात्र तारणहार ठरला आहे। यावेळी लोअर फुलटॉस चेंडू होता, बघायचा किती धावा या चेंडूवरती। लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव अर्जित केला जाईल। आमचे अनुभवी पंच या चेंडूला लेग बाईटचा इशारा करतायत। नक्कीच फ्लिक फटका खेळायचा प्रयत्न होता, चेंडू बॅटवरती आला नाही। खूप कमी टाइम असतो जेव्हा तुम्ही फ्लिक शॉट खेळता आणि तो फ्लिक शॉट चांगल्या प्रकारे खेळून दाखवलाय मनीष आडेने या सामन्यामध्ये। एक धाव आली होती लेग बाईटच्या स्वरूपात, परंतु आता ऑन स्ट्राईक असणार आहे मानोऱ्याचा पोलार्ड धीरज भगत। बघायचं आहे धीरज भगत कशा प्रकारची फलंदाजी करेल, परंतु समोर सुद्धा इस्राईल शेख ज्याने सुंदर गोलंदाजी केली आहे आजच्या सामन्यामध्ये। ओ यावेळी लोअर फुलटॉस चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट मात्र तुटते आहे। बघायचं किती धावा घेण्याचा प्रयत्न होईल, काय वेगवान चेंडू होता, अक्षरशः बॅट तुटली आहे धीरज भगतची। तुम्ही बघू शकता की किती ताकदीचा वापर करत असेल हा खेळाडू जेव्हा फटका मारतो। याच कारणाने वेगवान चेंडू आणि त्या वेगाने फटका मारण्याचा प्रयत्न, या प्रयत्नामध्ये जी बॅट आहे ती तुटलेली आहे धीरज भगतची। आता मात्र बॅट चेंज होईल आणि धावसंख्या होते ती म्हणजे 81 धावा। 4 गडी बाद 8व्या षटकाचा खेळ चालू आहे। 4 चेंडू या षटकामधले बाकी असणार आहेत आणि या षटकाला पूर्ण करतात इस्राईल शेख। मी कौतुक करेल इस्राईल शेखचं, कारण त्याने पहिल्या स्पेलमध्ये फक्त आणि फक्त 13 धावा खर्च केल्या होत्या आणि 1 गडी बाद केला होता। या षटकामध्ये त्याने 1 लेग बाईटच्या स्वरूपात आणि 2 धावा या बॅटने खर्च केल्या आहेत। चांगली गोलंदाजी इस्राईल शेखची, एक नावानुरूपास आलेला हा वाशिम प्रीमियर लीगचा गोलंदाज। यावेळी पुन्हा फुलटॉस चेंडू होता, लोअर फुलटॉस चेंडू बॅटवरती व्यवस्थित आला नाही। डीप विकेटवरनं क्षेत्ररक्षक आहे, एक धाव पूर्ण होईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर नाही झालाय। धीरज भगतला हे माहित आहे की एका धावेसाठी विकेट गमावणं ही कुठलंही चांगलं कार्य नाही आहे आणि धीरज भगत हे जाणून आहे। अनुभवाचा फायदा घेतोय मनीष आडे त्याच्या साथीला। काही संयमाने दोन्ही खेळाडू खेळ करतायत आणि मी पहिलेच सांगितलं होतं की हे दोन खेळाडू एकमेकांना जाणून आहेत, खेळ कसा चालवायचा हे दोघांनाही माहिती आहे। मनीष आडे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू मिड विकेटवर मारण्याचा प्रयत्न होता, चुकले। या प्रयत्नामध्ये बॅटची कड लागते, एक धाव पूर्ण होईल आणि एका धावेने धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात। 83 धावा, 4 गडी बाद। या 8व्या षटकामधले 2 चेंडू बाकी असणार आहेत। जुनेद भाई चांगली गोलंदाजी झाली आहे या षटकामध्ये, खास करून इस्राईल शेख यांच्याकडनं। सुंदर गोलंदाजी इस्राईल शेख यांच्याकडनं, धीरज भगतला त्यांनी शांत ठेवलंय। यावेळी पुन्हा चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होणार आणि एका धावेवर दोन्ही फलंदाज समाधानी होत आहेत। धावसंख्या पोहोचते 84 धावा, 4 गडी बाद। इस्राईल शेख चांगली गोलंदाजी, काय टिचून मारा केला या षटकामध्ये। आतापर्यंत जर बघितलं तर 6 धावा फक्त खर्च केल्यात आणि 5 चेंडू टाकलेत। जे फलंदाज आक्रमक फलंदाजी करत होते त्या गोलंदाजांना त्यांनी शांत ठेवून दाखवले फलंदाजांना। ओ वेगवान चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, उत्तर नव्हतं मनीष आडे यांच्याकडे। काय गोलंदाजी होते बघू शकता रिप्ले मध्ये। अतिशय खोलवर टप्प्याचा चेंडू, मनीष आडे हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅट खाली येण्याच्या आधी चेंडू निघून गेला होता, यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावला होता। सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, यष्टिरक्षण पाहायला मिळालं यावेळी यष्टिरक्षकाकडनं। 18 धावा देत 1 गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालंय, ते म्हणजे 3 षटकं टाकल्यानंतर इस्राईल शेख यांना चांगला स्पेल यांचा पूर्ण होतोय। सुंदर गोलंदाजी त्यांनी इस्राईल शेख यांनी करून दाखवले आपल्या संघाला। मागच्या षटकामध्ये जर बघितलं तर धीरज भगत आणि मनीष आडे यांनी ज्या प्रकारचं आक्रमण केलं, खूप दबाव होता इस्राईल शेख यांच्यावरती, परंतु त्या दबावामध्ये निखरणं हे इस्राईल शेख यांना माहिती आहे। एक स्टार खेळाडू वाशिम जिल्ह्यातला आज मात्र चांगलं प्रदर्शन करून गेलाय। आशिष पाठक, सुंदर चेंडू, गती परिवर्तन पाहायला मिळालं। धीरज भगत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, निर्धाव चेंडू पाहायला मिळाला मैदानामध्ये। तुम्ही बघू शकता रिप्ले मध्ये की थोडासा चेंडू सफल झाले होते फलंदाजांनी, चेंडू केला होता
यष्ट्यावरून यावेळी मोठा फटका, हा चेंडू हवेमध्ये फसलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी उपस्थित आणि झेल मात्र झालाय. धीरज भगत मानोऱ्याचा पोलाट जो घातक ठरत होता त्याचा खेळ मात्र संपलाय, परंतु संघासाठी एक उपयुक्त खेळी करून मैदानाच्या बाहेर तो जातोय. वैयक्तिक 12 चेंडू मध्ये 33 धावांची खेळी धीरज भगत याची समाप्त होते. संघाला लागणारा मोठा हादरा, मोठा झटका, 5व्या विकेटचं पतन 84 धावांवरती 5व्या विकेटचं पतन होते आणि बाबा इंडियन्स मंगळूर संघ आता मात्र बघावं लागेल कशा प्रकारे वाटचाल करेल. बघू शकता रिप्ले मध्ये की लोअर फुलटॉस चेंडू होता, उंचावून खेळण्याचा प्रयत्न झाला धीरज भगत कडनं, परंतु खूप लांब चेस होती सतीश यांच्याकरता, परंतु काय अप्रतिम संयमाने झेल झालाय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं रॉयल मालेगाव संघाच्या सतीश कडनं. या ठिकाणी गडीबाद होतोय धीरज भगत यांच्या रूपाने. मानुऱ्याचा पोलाटचा खेळ संपलाय. 5 विकेटचं पतन. आता संघाचे कर्णधार नदीम सर येत आहेत फलंदाजी करता मैदानावर. मनीष आडे आहेत ऑन स्ट्राईक. आशिष पाठक सुंदर नावानुरूप गोलंदाजी. यावेळी मोठा फटका, उंचावून खेळलाय डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, झेल पुन्हा झालाय आणि बॅक टू बॅक 2 चेंडूवरती दुसऱ्या विकेटचं पतन होते. संघाला लागणारा हा मोठा झटका. मनीष आडेचा खेळ मात्र संपलाय. 25 चेंडूंचा सामना करून 38 धावांची खेळी मनीष आडेची संपली आहे. स्कोर थांबलाय 84 धावांवर 6 गडी बाद. सुंदर असा झेल पाहायला मिळाला होता मदन यांचा आणि मनीष आडे जो आक्रमक खेळाडू ठरला होता आतापर्यंत त्याचा खेळ मात्र समाप्त झालाय. वापसी आशिष पाठकचं कौतुक झालं पाहिजे. हॅट्रिक चान्स असणार आहे. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा 5 गडी बाद त्यांनी करून दाखवले होते. या सामन्यामध्ये सुद्धा पहिल्या 2 षटकामध्ये थोडंसं महागडं ठरल्यानंतर या षटकामध्ये वापसी करतायत आशिष पाठक. इस्रायल चेक आणि आशिष पाठक यांनी आपल्या संघाला वापसीची दारं उघडून दिली आहेत. ओहो, नदीम यांच्यासाठी हा चेंडू होता, मात्र लेग स्टंपच्या खूप बाहेर जाणारा चेंडू. वाईट चेंडू. अतिरिक्त धावांनी अतिरिक्त धावेची धावसंख्येमध्ये भर पडेल. 85 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळी फटका मात्र चुकलाय. लॉंग लेगच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता नदीम सर यांचा, जे की संघाचे कर्णधार आहेत, परंतु चेंडू बॅटवरती व्यवस्थितरित्या आला नाही. आतापर्यंत या षटकामध्ये जर बघितलं वाईट चेंडू वगळता सगळे चेंडू चांगले टाकले आहेत आशिष पाठक यांनी. अनुभवाचा फायदा घेताना दिसत आहेत. गती परिवर्तन होतं, समजू शकले नाही चेंडूला. निर्धाव चेंडू मैदानामध्ये येतोय. बघू शकता रिप्ले मध्ये आपण की थोडासा चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेत होता. गती परिवर्तन होतं आणि नदीम सर या चेंडूला समजू शकले नाही आहेत. निर्धाव चेंडू या षटकामध्ये आतापर्यंत बघितलं तर वाईटच्या स्वरूपात फक्त 1 धाव खर्च केली आहे आणि 5 चेंडू या षटकामध्ये झाले आहेत. वापसी केली आहे रॉयल मालेगाव संघाने. कट करण्याचा प्रयत्न होता, 1 धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि धाव बाद होतील नदीम सर. कर्णधार नदीम सर यांचा खेळ मात्र समाप्त झालाय. 7व्या विकेटचं पतन होते. 85 धावांवरती कर्णधाराला बाद करतायत आशिष पाठक. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये धावबादच्या स्वरूपात नदीम सर यांना माघारी परतावं लागेल आणि शेवटचं षटक बघावं लागेल कोण घेऊन येतोय. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 85 धावा 7 गडी बाद. बाबा इंडियन्स मंगळूर संघ नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना मध्यंतरीच्या काळामध्ये चांगली फटकेबाजी झाल्यानंतर पुन्हा एक वेळ चांगली वापसी केली आहे मागच्या 2 षटकामध्ये रॉयल मालेगाव संघाने. नवीन फलंदाज आले आहेत मंगेश भगत. मंगेश भगत एक चांगले दर्जाचे अष्टपैलू खेळाडू. धीरज भगतला आपण फलंदाजी करताना बघितलं, परंतु आता मंगेश भगत आले आहेत फलंदाजी करता. शेवटचं षटक बाकी आहे पहिल्या डावामधलं. पुढचा सामना जो होणार आहे दोन्ही संघांचे कर्णधार कृपया नाणेफेकी करता सज्ज असतील. या षटकानंतर नाणेफेकी करून घ्यायची आहे.
यावेळी मोठा फटका मंगेश भगत आले आले ऑन पार चेंडू सीमा पार 6 धावे करता षटकार साकिब यांच्या बॅट मधून येतोय हा सीमारेचे पार षटकार सुंदर फटका पाहायला मिळाला होता साकिब यांचा यानंतर होणारा सामना कोहिनूर 11 वर्सेस बाबा इंडियन्स मंगळूर पीर यावेळी पुन्हा मात्र चेंडू हवेमध्ये आहे बघायचं क्षेत्ररक्षक येईल का चेंडू खाली आणि क्षेत्ररक्षक आलाय आणि वेळेवरती झेल झालाय 8व्या विकेटचं पतन होते साकिब यांचा खेळ समाप्त झालाय 91 धावांवरती लागणारा हा 8वा झटका बाबा इंडियन्स मंगळूर पीर संघाला नंतरच घेऊ मग यावेळी चांगला चेंडू कट केलाय डीप पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक नाहीये बघावं लागेल चेंडू धावतो सीमारेषे पार राजुरी स्टील चौकार मंगेश भगत यांच्या बॅट मधून आलाय हा चौकार सुंदर फटका पाहायला मिळतो नजाकत पाहायला मिळती डोक्याचा वापर झाला होता आणि चेंडू गेला होता डीप पॉइंटच्या दिशेने सीमारेषे पार राजुरी स्टील चौकार यावेळी उंचावून खेळलेला फटका चेंडू हवेमध्ये आहे आणि चेंडू जाईल सीमारेषे पार राजुरी स्टील षटकार मंगेश भगत ऑन फायर मैदान गाजवताना दिसतोय धावसंख्या झाली 101 धावा बाबा इंडियन्स मंगळूर पीर संघ कल क्यों नहीं भेजा इस बल्लेबाज को यही पूछना चाहूंगा बाबा इंडियंस को मैं काफी अच्छी बल्लेबाजी करते हैं मंगेश भगत ओपनिंग बल्लेबाजी करते थे पुन्हा एक वेळ चांगला चेंडू काय फटका आहे काय नजाकत आहे क्लास आहे या फलंदाजच्या फलंदाजीमध्ये चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषे पार राजुरी स्टील चौकार आज महंगे साबित होते हुए गणेश बाजड़ यहाँ पर काफी महंगी गेंदबाजी करते हुए बघू शकता तुम्ही बॉलर बॅक ड्राईव्ह केला होता आणि चेंडू घरंगळत गेला होता सीमारेषे पार स्ट्रेट ड्राईव्ह सीमारेषे पार चौकार थोडस क्षेत्ररक्षणामध्ये चुकी झाली होती इस्राईल शेख यांच्याकडनं आणि त्या चुकीचा मात्र नुकसान झालंय संघाकरता धावसंख्या झाली 105 धावा पुन्हा एक वेळ मोठा फटका गणेश बाजार यांच्यावरती आक्रमण हल्ला चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर सीमा पार राजुरी स्टील षटकार गणेश बाजार यांनी वैयक्तिक आपल्या 2 षटकामध्ये 55 धावा खर्च केल्या आहेत गणेश बाजार यांचा महागडा स्पेल या ठिकाणी समाप्त होतोय 10 षटकांच्या समाप्तीनंतर बाबा इंडियन्स मंगळूर पीर संघाची धावसंख्या आहे 111 धावा म्हणजे 112 धावांचं आव्हान असणार आहे ते म्हणजे रॉयल मालेगाव संघासमोर बघूया लक्षाचा पाठलाग आता कशा प्रकारे करेल बाबा इंडियन्स मंगळूर पीर संघ या धावसंख्येला कशा प्रकारे रोकेल रॉयल मालेगाव संघ या धावसंख्येला कशा प्रकारे चेस करेल हे समजणार आहे पुढच्या डावामध्ये तोपर्यंत करूया थोडीशी विश्रांती गणेश बाजार ने रन जरूर दिए है लेकिन उनमें काबिलियत है इस रन को बनाने की 10 ओवर में लक्ष्य रखा गया है 112 रन का जिस तरह से शुरुआत हुई थी 5 ओवर में सिर्फ 34 रन थे बाबा इंडियंस के लेकिन उसके बावजूद इतना बड़ा लक्ष्य रखने में कामयाब रही है बाबा इंडियंस
सचिन दा जुनेद पठान अपने आइडल मानते हैं सचिन उड़ते को। काफी बेहतरीन बल्लेबाजी की है उन्होंने। वो कहते हैं जैसे फॉर्म इज टेम्पररी क्लास इज परमानेंट, उस तरह के बल्लेबाज है सचिन वडते। नमस्कार प्रेक्षको, पुन्हा एक वेळ आपलं दुसऱ्या डावामध्ये या सामन्याच्या हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आपण बघत आहात वाशिम प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्याच दिवसामधला दुसरा सामना मैदानामध्ये चालू होतोय। पहिल्या डावामध्ये जर बघितलं तर 111 धावा जमा केल्या आहेत बाबा इंडियन्स मंगळूरपीर या संघाने आपल्या खात्यामध्ये आणि 112 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्याकरता रॉयल मारेगाव संघाकडनं सलामीची जोडी मैदानामध्ये कसरत करण्याकरता दाखल झाली आहे। बघूया लक्ष्याचा पाठलाग आता रॉयल मारेगाव संघ कशा प्रकारे करतोय। खास करून मोठी जबाबदारी असेल सचिन वडते आणि अनुभवी गणेश बाजड यांच्यावरती। गेंदबाजी लेकर आते हुए मंगेश भगत, काफी एक्सपीरियंस गेंदबाज, और कल इन्होंने काफी अच्छी गेंदबाजी की थी। और बल्लेबाजी पर है गणेश बाजड़। गणेश बाजक एक नामवंत गेल्या 10 ते 15 वर्षापासून आपल्या संघाकरता सलामीचे फलंदाज। ही जोडी अनेक वेळा आम्ही वाशिम संघाकडनं सलामीला येताना पाहिली आहे आणि मोठी जबाबदारी असेल। एकमेकांना हे दोन्ही खेळाडू जाणून आहेत आणि आज बघावं लागेल कशा प्रकारची सलामी देतात, कारण आज गरज आहे आणि गरजेवरती खरं उतरणं हे गणेश बाजड यांना माहिती आहे। पहिला चेंडू येतोय, पंचाकडनं इशारा आलाय, सामना सुरू होतोय। ओ कट केला या चेंडूला, चेंडू सीमारे से पार जाताना दिसेल, सीमारे से पार चौकार। और यहाँ पर पहली गेंद पर अपना क्लास दिखाते हुए, जानते थे ऑफ साइड में कोई फील्डर सर्कल के बाहर नहीं है, सिर्फ सर्कल को टापना था। टाइमिंग के द्वारा ये 4 रन प्राप्त करते हुए गणेश बाजड़। नक्कीच मयूर, आणि धावसंख्या तर मोठी उभारली आहे बाबा इंडियन्स मंगळूरपीर संघाने, परंतु आता या धावसंख्येला तुम्हाला कसं रोखायचं यावर तुमचं नियोजन कसं आहे ते बघावं लागेल। कारण पहिल्या चेंडूवरती चौकार तुम्ही दिलाय, गणेश बाजड सारख्या फलंदाजासमोर तुम्ही पहिला चेंडू शॉर्ट पिच टाकू शकत नाही, रूम त्यांना देऊ शकत नाही, कारण रूमची गरज हा खेळाडू जाणून आहे का तो इतक्या वर्षापासून अनेक वेळा फलंदाजीला सलामीला ते आले आहेत। सचिन वडते आणि गणेश बाजड मी बोलतोय त्यांनी दाखवून दिलाय। पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय, संघर्षाचा संकनात करणारा चौकार। आव्हान जरी मोठं असलं तरी पुढचा संघ तितकाच ताकदीचा आहे, तो सुद्धा लढेल आणि जिंकण्याचा प्रयत्न करेल, हेच सांगतोय आज रॉयल मालेगाव संघ। फील्ड में चेंज, अगली गेंद इस बार यॉर्कर लेन गेंद, काफी बेहतरीन वापसी यहाँ पर मंगेश द्वारा। और पहले भी मैच में गणेश बाजड़ ने पहले ही गेंद पर चौका लगाया था, आज भी पहले ही गेंद पर चौका लगाया है। सहवाग की तरह इनिंग के स्टार्ट करते हुए गणेश बाजड़। पुनरागमन महत्वाचं आहे आणि पुनरागमनाची भाषा जर कोणी शिकवली तर चेन्नई सुपर किंग्सने कालच्या सामन्यामध्ये विजय प्राप्त केलाय। विजेता ठरलेला चेन्नई सुपर किंग्स संघ यावेळी मात्र चांगला फटका, फ्लिक फटका पाहायला मिळतो। सोहेल आहे, चांगलं क्षेत्ररक्षण सोहेल कडनं। मिड विकेट वरती हा क्षेत्ररक्षक होता, धावून गेला होता स्क्वेअर लेगच्या दिशेने, एक धाव त्याने घेऊ दिली फलंदाजाला, पण चांगलं क्षेत्ररक्षण झालंय। आणि पुनरागमनाबद्दल बोलले तुम्ही मयूर की पुनरागमन केलं पाहिजे, क्रिकेटमध्ये ते महत्त्वाचं आहे। जेव्हा महेंद्रसिंग धोनीचा चेन्नई सुपर किंग्स संघ हा बॅन झाला त्यानंतर पुढच्या वर्षी पुनरागमन केलंय, विजेतेपद पटकावलंय। मागच्या वर्षी तळाला राहिलेला चेन्नई सुपर किंग्स संघ कालच्या सामन्यामध्ये IPLच्या अंतिम सामन्यात त्यांनी कोलकाता नाईट रायडर्स या संघाला पराभूत केलंय। आणि पुनरागमनाची भाषा ही संपूर्ण क्रिकेट जगताला शिकवणारा संघ टेनिस क्रिकेट खास करून जगामध्ये तो म्हणजे चेन्नई सुपर किंगने स्वतःला पुन्हा एक वेळ सिद्ध केला आहे। यावेळी चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा होता, मिडऑफला क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव मात्र पूर्ण केली। चोरटी स्वरूपाची धाव सचिन वडते यांच्याकडनं पूर्ण होते। एका धावेने संघाचा धावफलक पुढे सरकेल, धावफलकावरती धावा पाहायला मिळतात, 7 धावा, 6 धावा। पहले ओवर में 6 रन, जबकि ओवर होने का बाकी। अब स्ट्राइक पर है गणेश, जिन्होंने काफी बेहतरीन चौका लगाया था पहले बॉल पर, लेकिन उसके बाद वापसी करते हुए मंगेश भगत। अगली गेंद गणेश बाजड़ के लिए, शॉर्ट ऑफ लेन गेंद पुल कर दिया लेकिन नाकाम रहे, और ये डीप शॉर्ट स्क्वायर लेग पर आउट होते हुए गणेश बाजड़। शॉर्ट ऑफ लेन गेंद थी लेकिन काफी तेज निकली विकेट से, और जिस तरह से टाइमिंग चाहते थे उस तरह से
बैट पर आई नहीं और ये पहला झटका लगता हुआ रॉयल इलेवन मालेगांव को। नक्कीच तुम्ही रिप्ले मध्ये बघू शकता, पुल करण्याचा प्रयत्न होता परंतु फाईन लेग वरती क्षेत्ररक्षक होता आणि क्षेत्ररक्षकाने कुठलीही चुकी नाही केली। गणेश बादल सारखा अनुभवी खेळाडू आज मात्र रॉयल मालेगाव संघाकरता जास्त काही करू शकले नाहीत। संघाचे कर्णधार तंबूच्या आसऱ्याला परतताना आपण पाहतो 6 धावांवरती लागणारा हा पहिला झटका, पहिला हादरा आणि मोठा मासा गळाला अडकवलाय। मंगेश भगत यांनी सुंदर गोलंदाजी करतायत मंगेश भगत मैदानामध्ये। शाकिब यांच्याकडनं सुंदर झेल पाहायला मिळाला होता, संयम होता या खेळाडूकडे आणि झेल अशा प्रकारचे सोपे झेल घेताना अनेक वेळा पाहिलंय साकिब यांना। सुंदर झेल झालाय, गणेश बादल यांना माघारी परतावं लागेल। संघाचे कर्णधार तंबूच्या आसऱ्याला परतले आहेत। मंगेश भगत यांनी पहिल्याच षटकामध्ये आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय। बेहतरीन वापसी मंगेश द्वारा। पहली गेंद पर 4 रन खर्च करने के बावजूद उसके बाद लगातार अच्छी गेंदबाजी और एक विकेट लेने में भी कामयाब। बड़ा विकेट गणेश बाजड़ के रूप में बड़ा झटका लगता हुआ रॉयल मालेगांव को और गणेश बाजड़ की जगह लेने आए सतीश खड़से। अगली गेंद मंगेश की। रिव्हर्स अटेम्प्ट केला होता या चेंडूवरती आणि क्षेत्ररक्षण सजवलं होतं बाउन्सर करता, परंतु चेंडू टाकला होता खोलवर टप्प्याचा। ही रणनीती आवडली मला बाबा इंडियन्स मंगळुरू संघाचं। मी संघाचं कौतुक करेल। संघाचे कर्णधार नदीम सर असतील, अनुभवी खेळाडू धीरज भगत असतील, मनीष आडे असतील, एका वेगळ्या रणनीतीने ह्या धावा वाचवण्यासाठी प्रयत्नशील आहेत। बेहतरीन गेंदबाजी मंगेश भगत अपना पूरा एक्सपीरियंस झोंकते हुए इस मैच में पहले गेंद पर 4 रन आने के बावजूद सिर्फ 6 रन देकर 1 विकेट तो भी लिया है उन्होंने इस ओवर में। अब गणेश बादल के वापस जाने के बाद सचिन वर्ते पर जिम्मेदारी आती हुई। जिस तरह के ये बल्लेबाज है, अगर क्रीज पर रहते हैं तो स्कोर बोर्ड हमेशा चलता रहेगा। और अगली ओवर लेकर आते हैं श्रीकांत देशमुख। कालच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी झाली होती। श्रीकांत देशमुख यांनी एक नावारूपास आलेले अनुभवी खेळाडू, सलामीचे फलंदाज आहेत आणि उत्कृष्ट गोलंदाज आहेत आणि डावखुऱ्या फलंदाजाचा कर्दन काळ म्हणून या गोलंदाजाकडे पाहिले जातंय। चांगले गोलंदाज आहेत, परंतु डीप मिड विकेटला आपण बघतोय सोहेल क्षेत्ररक्षण करतायत। सोहेलने आज आपल्या प्रेक्षकांना नाराज केलंय, त्याच्या क्रिकेट रसिकांना त्याने नाराज केलंय। बघूया पुढच्या सामन्यामध्ये त्याच्याकडनं चांगलं प्रदर्शन होईल अशी आपण अपेक्षा करूया। यावेळी फुलटॉस चेंडू आहे श्रीकांत देशमुख यांचा। चेंडू वन बाउन्स झालाय, क्षेत्ररक्षकाकडे पोहोचला नाही। ही एक प्लॅनिंग होती असं म्हणायला हरकत नाही, कारण लोअर फुलटॉस चेंडू आणि त्याच दिशेने क्षेत्ररक्षक ठेवलाय। त्यांना माहिती आहे सचिन वर्ते यांचा झोन आणि त्या झोन मध्ये चेंडू टाकल्यानंतर कशा प्रकारे अडकवायचं हे गणित जाणून आहेत बाबा इंडियन्स मंगळुरू संघाचे गोलंदाज श्रीकांत देशमुख। अगली गेंद सतीश के लिए। इस बार फिर से फुल टॉस, फिर से मिस टाइम और मिड विकेट की तरफ जाती है गेंद। जब तक गेंद फील्ड होती है 1 रन आसानी से। इस 1 रन के साथ बढ़ती रन संख्या 8 रन, जबकि दूसरा ओवर चलता हुआ इस इनिंग का। अब स्ट्राइक पर है सचिन वर्ते, गेंदबाजी करेंगे श्रीकांत देशमुख। चांगली गोलंदाजी होते श्रीकांत कडनं। हो, यावेळी गती परिवर्तन होतं। सचिन वर्ते यांनी या चेंडूला लिव्ह केलंय, लेफ्ट केलंय। त्यांना माहिती होतं या चेंडूवरती मोठा फटका खेळला जातो, ऐन वेळेवरती स्वतःला सावरलं आणि ही चांगली गोष्ट आहे। संघाला तुमची गरज आहे सचिन, ते जाणून आहेत। चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं, मागच्या चेंडूवरती स्वीप फटका पाहायला मिळत होता फलंदाज सतीश खडसे यांच्याकडनं। यावेळी लेट कट केलंय, चेंडूला नजाकत दाखवले, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं साबिर भाई यांच्याकडनं। एकदा मात्र रोखू शकले नाही। एका धावेची धावफलकावरती धावसंख्या वाढते 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। दुसऱ्या षटकामधले 2 चेंडू अजूनही बाकी आहेत और बेहतरीन गेंदबाजी झाला होता। बॅटवरती चेंडू व्यवस्थित आला नाही आणि त्याचमुळे लेग बायच्या स्वरूपात 1 धावपंच घोषित करत आहेत। एका धावेने 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय। धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। प्रेक्षक हो, आपण बघत आहात वाशिम प्रीमियर लीगचा हा थरार पर्व पहिले। आजचा दुसरा दिवस आणि दुसरा सामना मैदानामध्ये रंगतोय। दुसऱ्या धावामधला दुसरा डाव चालू आहे। दुसऱ्या सामन्यामध्ये जो नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली होती रॉयल मालेगाव संघाने आणि
11 धावांवरती रोखलंय बाबा इंडियन्स मंगळूर संघाला 112 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अशाच प्रकारची सुरुवात झाली होती बाबा इंडियन्स मंगळूर संघाची. 10 धावा 1 गडी बाद. रॉयल मालेगाव संघ गणेश वरते संघाचे कर्णधार तंबूच्या आश्रयाला परतलेले आहेत आणि इथून मात्र बघायचं आहे कशा प्रकारे खेळाला बिल्डअप करतोय रॉयल मालेगाव संघ. यहाँ पर लगभग सेम शुरुआत हुई थी बाबा इंडियंस की, लेकिन पिछले बल्लेबाजों ने जो जिस तरह से बल्लेबाजी की है मिडल ऑर्डर ने, उसका नतीजा 112 रन का स्कोर खड़ा किया उन्होंने. अब स्ट्राइक पर है सतीश लोअर फुलटॉस चेंडू होता. बॉलर बॅक डाइव केलं. सुंदर क्षेत्ररक्षण. मनीष आडे 100% मैदानामध्ये देणारा हा खेळाडू ज्याचं नाव आहे मनीष आडे. काय स्ट्रेच केलं स्वतःला. जरूर आपल्या संघाकरता महत्वाच्या धावा वाचवल्या आहेत. एका धाव्यावर दोन्ही फलंदाज समाधानी होतात. धावसंख्या वाढते. 11 धावा 1 गडी बाद. कालच्या सामन्यामध्ये जो अप्रतिम झेल व्हायरल झाला होता सोशल मीडियावरती, ज्या झेलचं कौतुक गुणगान संपूर्ण विदर्भामध्ये गायला गेलं, तो झेल टिपणारा मनीष आडे आज सुद्धा सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. अगली गेंद सचिन के लिए और ये क्लीन बोल्ड. इनर एज लगकर सीधा गेंद लगती स्टंप पर. और यहाँ पर इस गेंदबाज की तारीफ करना चाहूंगा मैं, मंगेश भगत. पुणे में जॉब करते हैं, इस खास इस टूर्नामेंट के लिए आए हैं पुणे से. नक्कीच जरा विचार केला मंगेश भगत यांचा तर पुण्याला जॉबवर कार्यरत असतात, MBAच्या पदावर कार्यरत असतात आणि तो जॉब सोडून ती नोकरी सोडून क्रिकेटचं प्रेम त्यांना घेऊन आलंय. क्रिकेटचा मोह आवरला नाही आणि मागच्या भागातलं टेनिस क्रिकेट आहे, माझ्या भागातलं टेनिस क्रिकेट वाढावं म्हणून जे आयोजक प्रयत्न करतात त्या प्रयत्नामध्ये माझा सुद्धा खारीचा वाटा असावा म्हणून मंगेश भगत या ठिकाणी दाखल झाले आहेत आणि संघाकरता उपयुक्त गोलंदाजी करता आहेत. धावसंख्या झाली आहे 11 धावा 2 गडी बाद. दुसऱ्या विकेटचं पतन होतंय. संघाचे अनुभवी खेळाडू सचिन वरते आणि संघाचे कर्णधार गणेश बाजड तंबूच्या आश्रयाला परत आहेत. संघ इथे अडचणीत आहे. मागच्या पहिल्या डावामध्ये ज्या प्रकारची सुरुवात झाली होती बाबा इंडियन्स मंगळूर तंचाच तशाच प्रकारची सुरुवात आता मात्र रॉयल मालेगाव संघाची सुद्धा झाली आहे, परंतु तेव्हा सावरलं होतं. या ठिकाणी मनीष आडे, धीरज भगत आणि मंगेश भगत यांनी आता या संघाला कोण सावरेल हे सुद्धा बघावं लागेल. दीपेन तायडे सचिन वर्ते की जगह लेने आए हैं. दीपेन तायडे संभल कर खेलना होगा. जिस तरह की पारी मनीष आड़े ने खेली थी, सोच संभल कर. जिस तरह से विकेटें लगातार गिर रही थी, लेकिन उन्होंने एक एंड से पकड़कर बल्लेबाजी की, सोच समझकर बल्लेबाजी की. उसका नतीजा 112 रन का लक्ष्य यहाँ पर रॉयल 11 के सामने. और मंगेश भगत अपना पूरा एक्सपीरियंस जोड़ते हुए 2 बड़े बल्लेबाजों को आउट किया है उन्होंने अभी तक. अगली गेंद दीपेन के लिए. चांगला चेंडू पाहायला मिळाला होता. इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज दीपेन यांचा चांगला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची कड लागते. नशीब म्हणावं की चेंडू यष्ट्यावरती जाऊन आदळला नाही तर तिसऱ्या विकेटचं पतन सुद्धा होऊ शकलं असतं. अशा प्रकारचे जोखीम घेणारे फटके तुम्हाला सध्या तरी खेळण्याची गरज नाहीये, कारण संघ अडचणीत आहे आणि संघाचे अनुभवी खेळाडू सचिन वर्ते आणि गणेश बाजड तंबूच्या आश्रयाला परतले असताना आता तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे हे जाणून खेळावं लागेल दीपेन तायडे आणि सतीश खडसे यांना. सतीश खडसे यांनी कालच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली फलंदाजी केली होती आणि याच जोडीने कालच्या सामन्यामध्ये सामना जिंकून दिला होता रॉयल मालेगाव संघाला. यावेळी चांगला खोलवर टप्प्यात चेंडू आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, कुठल्याही धाव घेण्याचा प्रयत्न नाही. वेगवान चेंडू होता, खोलवर टप्प्यात चेंडू होता. मंगेश भगत काय सुंदर गोलंदाजी. कौतुक करेल मी या गोलंदाजाचा. आतापर्यंत 8 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वपूर्ण गडी सुद्धा बाद केलेत. अपने फील्ड के अनुसार गेंदबाजी करते हुए, लगातार फील्ड में चेंजेस करते हुए और उसी तरह की गेंदबाजी करते हुए यहाँ पर मंगेश भगत. अगली गेंद सतीश के लिए और एक क्लीन बोल्ड. फिर से यॉर्कर लेंथ गेंद. बेहतरीन गेंदबाजी करते हुए मंगेश भगत.
मंगेश भगत आपण रिप्ले मध्ये बघू शकतो की हा पुन्हा एक वेळ खोलवर टप्प्याचा चेंडू होता, वेगवान चेंडू होता आणि या वेगाचं उत्तर नव्हतं सतीश खडसे यांच्याकडे. ज्या खेळाडूला जबाबदारीने आज खेळायचं होतं मंगेश भगतचं सेलिब्रेशन तुम्ही पाहू शकता. त्यांना माहिती आहे की माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे, कारण संघाला शेवटच्या षटकामध्ये आमचे गोलंदाज कालच्या सामन्यामध्ये महागडे ठरले होते. आज मला कमी धावा देऊन गडी जास्त बाद करायचे आहेत आणि त्याच कार्यावर खरा उत्तर तो आहे मंगेश भगत. 8 धावा देऊन 3 गडी बाद त्यांनी आतापर्यंत केले आहेत. शेवटचा चेंडू त्यांच्या दुसऱ्या षटकामधला येणं बाकी आहे. और अगले बल्लेबाज सद्दाम, जिन्होंने काफी अच्छी पारी खेली थी कल, उनको भी आज खड़े रहना पड़ेगा क्रीज पर. जिस तरह की गेंदबाजी मंगेश भगत कर रहे हैं, 3 विकेट अपने दूसरे ओवर में ले चुके हैं. आणि नक्कीच सोहेल मात्र आपल्या संघाच्या प्रदर्शनावर आता खुश असेल, कारण तो डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षण करतोय. नक्कीच त्याचा खेळ आज जरी चालला नसला तरी त्याच्या संघाचे गोलंदाज चांगली गोलंदाजी करतात हे त्याला माहिती आहे. आणि नक्कीच तो त्याची जे लाडके प्रेक्षक त्याचा खेळ बघण्याकरता या ठिकाणी येत असतात, तो त्याच्या प्रेक्षकांना पुढच्या सामन्यामध्ये नाराज करणार. और यहाँ पर फील्ड देखिए ग्राउंड में, शॉर्ट लेग, शॉर्ट पॉइंट, 2 स्लिप गली और ये बेहतरीन फील्ड सजाते हुए दबा प्रेशर में लाना चाहते हैं बल्लेबाज को. अगली गेंद सद्दाम के लिए और यहाँ पर वहीं पर कैच डेविड है सद्दाम. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर नियोजन, सुंदर रणनीती. काय सूक्ष्म नियोजन होतं यावेळी बाबा इंडियन्स संघाचं. चेंडू खोलवर टप्प्यात होता, खेळण्याचा जरूर प्रयत्न झाला परंतु बाहेरची कड लागते बॅटची आणि या ठिकाणी गडी बाद होतोय तो म्हणजे चौथा. तुम्ही रिप्ले मध्ये बघू शकता की गोलंदाज वेगवान मारा करताना दिसत होता. मंगेश भगत वैयक्तिक चौथा गडी बाद करून दाखवतो आहे आणि मनीष आडे स्वतः जे बाउंड्री लाईनवर क्षेत्ररक्षण करत असतात ते आता पॉइंटवर आले होते आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची चुकी नाही. वेगवान फटका मारण्याचा प्रयत्न होता, बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, कड लागली, मनीष आडेकडनं कुठलीही चुकी नाही आणि मोठा मासा पुन्हा एक वेळ गळाला लावला जातोय. सद्दाम शेख 4 गडी बाद, 12 धावा. रॉयल मालेगाव संघ या ठिकाणी मात्र अडचणीचा सामना करतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. रॉयल मालेगाव संघ 112 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 12 धावा, 4 गडी बाद. यहाँ से अभी 100 रनों की जरूरत 7 ओवर में. मंगेश भगत जितने भी विकेट गिरे हैं, 4 विकेट, सभी विकेट मंगेश भगत ने लिए हैं. जिस तरह की फील्ड सजाई है उसी तरह के गेंद डाले उन्होंने. पूरा एक्सपीरियंस दिखाते हुए मंगेश भगत. जितनी तारीफ की जाए इस गेंदबाज की उतनी कम. जिस तरह की गेंदबाजी इन्होंने की है अभी तक, पूरा बैकफुट पर लाकर खड़ा कर दिया रॉयल 11 मालेगांव को. लेकिन यहाँ से उबारने के लिए उनको जिस बल्लेबाज की जरूरत है वो क्रीज पर आते हुए आशीष पाठक, बेहतरीन ऑलराउंडर, संकट मोचक की पारी खेलनी होगी उनको और वो काबिलियत रखते हैं. उन्होंने काफी अपने करियर में काफी ऐसी पारियां खेली है जिन्होंने काफी दूर गई हुई मैचों को जिताया है वासिम टीम को. आज रॉयल मालेगांव को उसी की जरूरत. और फिर से श्री गेंदबाजी पर यहाँ पर फील्ड सजाते हुए फिर से शॉर्ट लेग, जहाँ पर मनीष आड़े ने काफी बेहतरीन कैच लिया. आसान नहीं रहता है ऐसे कैच लेना, लेकिन उन्होंने जिस तरह से जिस आसानी से ये कैच लिया है उनके फील्डिंग की काबिलियत बताते हैं. बेस्ट फील्डर के नॉमिनी में सबसे आगे अभी तक मनीष आडे ही चलते हुए. जुनेद पठान ने जरूर एक एफर्ट लगाया था कल. जुनेद पठान काल वाचले म्हणावे लागतील. ज्या प्रकारचा त्यांचा एफर्ट होता कालच्या सामन्यामध्ये 100% देणारे जुनेद पठान. यावेळी चांगला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, बॅटची कड लागली, बाहेरी किनारा लागला, एक धाव मात्र पूर्ण होते. और ये फुल टॉस गेंद थी, लेकिन जिस तरह से प्रेशर है उस प्रेशर में फुल टॉस गेंदों पर भी रन नहीं बनते, सिर्फ सिंगल रन आता हुआ. आणि दबावामध्ये चांगलं खेळावं लागेल, खास करून आशिष पाठक ज्यांच्याकडे चांगला अनुभव आहे आणि अनुभवावर खरं त्यांना उतरावं लागेल. डावखुरे हे फलंदाज बघायचंय कशा प्रकारे आता फलंदाजी करतील. धावसंख्या थांबली 13 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अब स्ट्राइक पर है आशीष पाठक, गेंदबाजी पर श्री और ये हल्के हाथों से खेला, सिंगल. जब तक गेंद फील्ड थी 1 रन, दूसरे रन की मांग, लेकिन नकारा आशीष पाठक ने. जानते हैं सोच समझकर बल्लेबाजी करेंगे
जितनी दूर ले जा सके इस मैच को, जितनी डीप तक ले जा सके, आखिर तक ले जा सके, उतनी कोशिश रहेंगी आशीष पाठक को। आशीष पाठक की जिस तरह के ये बल्लेबाज है, एक्सपीरियंस से भरपूर, उनके जीवन में ऐसे बहुत सारे मैच खेले हैं उन्होंने। अगली गेंद श्री की, स्लोअर वन गेंद, समझ नहीं पाए डिपेन, प्रेशर में दिखते हुए साफ डिपेन। जाने जाते हैं बड़े हिटों के लिए डिपेन भी, लेकिन आज सोच समझकर खेलना होगा। जिस तरह की शुरुआत तो रॉयल 11 मालेगांव की हुई है, लगातार विकटें गिरती हुई, मंगेश भगत काफी बेहतरीन गेंदबाजी उनकी अभी तक, और उतनी ही बेहतरीन गेंदबाजी श्री द्वारा। यावेळी रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता। ज्या ठिकाणी तुमच्या सरळ बॅटने रन येत नाहीये त्या ठिकाणी तुम्ही उलट्या बॅटने रन काढायचे प्रयत्न करतायत। ही रणनीती मात्र सामन्यामध्ये फसवण्यासारखी आहे रॉयल मालेगाव संघाकरता। 14 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे। 2 चेंडू या षटकामधले बाकी आहेत आणि तुम्हाला पारी बिल्डअप करावी लागेल, पार्टनरशिप करावी लागेल। हो, यावेळी चांगला चेंडू पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू होता। निर्धाव चेंडू येतोय मैदानामध्ये आणि हे माहिती आहे संघाचे सहकारी खेळाडू यांना की या प्रकारचे निर्धाव चेंडू टाकणं आता गरजेचं आहे आणि तेच करता आहेत श्रीकांत देशमुख। परंतु ही निराशेची बाब असेल रॉयल मालेगाव संघाकरता, कारण या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्या आहेत श्रीकांत देशमुख यांनी। पुन्हा रिव्हर्स बॅटिंग आहे आणि दाखवलंय मी रिव्हर्स बॅटिंग का करत होतो, या चौकारासाठी माझे प्रयत्न चालू होते आणि प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात। चौकार आलाय, राजुरी स्टील चौकार सीमा पार। या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या झाली आहे 18 धावा 4 गडी बाद। 4 षटकांच्या समाप्तीनंतर रॉयल मालेगाव संघ या ठिकाणाहून मात्र एक वेगळी पारी बिल्डअप करावी लागणार आहे रॉयल मालेगाव संघाला। ओम दादा, जैसे आपने देखा पहले इनिंग के पहले हाफ में जैसे रॉयल 11 मालेगांव हावी थी, उसके बाद जिस तरह से बाबा इंडियंस ने वापसी की थी, या ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक असेल। या षटकानंतर पंचांनी त्यांना सुचवायचं आहे या ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक असेल। जिस तरह से वापसी बाबा इंडियंस ने की थी एक हाफ के बाद, उसी तरह का कुछ नजारा आपको देखने को मिल सकता है रॉयल 11 मालेगांव की तरफ से। ये 5वां ओवर लेकर आते हुए फिर से मंगेश भगत। 5वां षटक बॅक टू बॅक मला महेंद्रसिंग धोनीची आज आठवण येते, कारण दीपक चहर सारख्या गोलंदाजाला गेल्या 2-3 वर्षामध्ये पहिल्या IPLच्या फेज मध्ये त्यांनी कधीही शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करताना करायला दिली नाही। दीपक चहरने स्वतः महेंद्रसिंग धोनीला विचारलं होतं की तुम्ही मला शेवटच्या षटकामध्ये का गोलंदाजी देत नाही, तर धोनीने एकच म्हटलं होते की मैं गेंदबाजों को तराशता हूं। आणि मंगेश भगत यांच्या नावावर एक रेकॉर्ड आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या खेळाडूने अक्षरशः धमाकूळ घातलाय पुण्याचा, तो म्हणजे एजाज कुरेशी यांचा गडीबाद करण्याचा विक्रम सुद्धा धीरज भगत यांच्या नावावर आहे। मंगेश भगत यांच्या नावावर आहे, सॉरी। आणि वाईट चेंडू येतोय मंगेश भगत यांचा, त्यांचं थोडंसं आपण कौतुक केलं, परंतु यावेळी त्यांच्याकडनं दिशा भटकली जाते। वाईट चेंडू येतोय, अतिरिक्त धावेची धावसंख्या वाढेल 19 धावा। मंगेश भगत 5वीं विकेट के लिए ट्राई करते हुए, आशीष पाठक यहाँ पर बल्लेबाजी करते हुए। मंगेश भगत की अगली गेंद, मंगेश भगत यावेळी मोठा फटका जरूर खेळला गेलाय, क्षेत्ररक्षक आहे परंतु प्रेक्षक बन राहील। चेंडू सीमा पार 6 धावे करता आशीष पाठक ऑन फायर दिसत आहेत मैदानामध्ये। जस्ट फ्लिक ऑफ द रिस्ट शॉट था ये, सिर्फ फ्लिक किया आणि मैदानामध्ये थोडीशी मात्र बाचाबाची होताना दिसते दोन्ही खेळाडूंमध्ये। कालपर्यंत हे चित्र आपल्याला पाहायला मिळालं नव्हतं आणि फेअर प्ले अवॉर्ड मध्ये थोडासा याचा विचार करावा लागेल आयोजकांना। आशीष पाठक षटकार खेचल्यानंतर थोडंसं ॲग्रेशन दाखवताना मंगेश भगत यांच्याकरता, आणि मंगेश भगतने जी गोलंदाजी आज केली आहे 4 गडी त्यांनी बाद केले आहेत, 15 धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत। आणि आशीष पाठक बघावं लागेल जे ॲग्रेशन त्यांनी दाखवलंय संघाला, हे ॲग्रेशन तारणहार ठरेल का। यहाँ पर बघू शकता तुम्ही रिप्ले मध्ये की थोडासा मात्र समोर होता चेंडू, फ्लिक केला या चेंडूला डीप मिड विकेट वरनं फेकून दिलाय सीमा आरेचे पार 6 धावे करता।
थोडासा खेळ जरूर थांबलाय, चेंडू दिसत नाहीये, मला वाटतं चेंडू चेक करतायत फलंदाज आणि मंगेश भगत. आता वापसी करणे या खेळाडूला माहिती आहे आणि आशिष पाठक तितक्याच ताकदीचा खेळाडू आहे. दोघांमध्ये युद्ध तर रंगेल. मैदानामध्ये हा जो सामना सुरू आहे त्या सामन्यामधला सामना आता रंगेल. साइड चेंज करते हुए राउंड विकेट. हो, यावेळी चांगला चेंडू, शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता आणि या चेंडूला सन्मान देण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू खूप वेळापर्यंत हवेमध्ये होता, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित नव्हता आणि खेळाडू एक वेळ जल्लोष झाला होता चेंडू ज्यावेळी हवेमध्ये होता बाबा इंडियन्स संघाकडनं. परंतु आशिष पाठक यांना माहिती आहे की मला संयमाने खेळी करण्याची गरज आहे. समोरचा संघ मला लालच देईल, ॲग्रेशन देईल, राग दाखवेल, स्लेजिंग करेल, परंतु माझा संयम खस्ता कामा नये, कारण संघाला माझी आज गरज आहे. यावेळी चांगला चेंडू, मात्र दिशा भटकताना दिसतात. वेगवान चेंडू होता, लेग स्टंपच्या बाहेर. वाईट करा देतात पंच आणि फैजान खातीब ज्यांनी या स्पर्धेचं अर्धशतक पहिल्यांदा झळकावलं होतं ते नुकतेच आपल्याला मैदानावरती दिसत आहेत. फैजान खातीब ज्यांनी कालच्या सामन्यामध्ये पहिल्याच सामन्यामध्ये अर्धशतक झळकावलं होतं. और यहाँ पर लेफ्टी बैट्समैन पहली बार स्ट्राइक पर, इसकी वजह से थोड़ा लाइन में. यावेळी चांगला चेंडू, बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, खोलवर टप्प्याचा चेंडू मंगेश भगत यांच्याकडनं. का मी पुण्यावरनं इतका मोठा प्रवास करून इथपर्यंत दाखल झालो होतो, आज त्यांनी ज्या गोलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केलाय. मंगेश भगतच्या गोलंदाजाचं नाव आहे, परंतु आशिष पाठक यांचं ते रेकॉर्ड तोडतील का? कारण ज्या आशिष पाठक यांनी 5 गडी बाद केले होते, आज मंगेश भगत यांच्या खात्यामध्ये 4 गडी बाद आहे आणि समोर सुद्धा आशिष पाठक आहेत. इस बार लेग स्टंप में गेंद, फुल टॉस, वाइड गेंद यहाँ पर, और यहाँ पर विकेट लेने की चाह में ज्यादा ही करते हुए, ज्यादा वेरिएशंस करते हुए अभी तक काफी अच्छी गेंदबाजी की थी, लेकिन जैसे ही एक बड़ा हिट लगा है उनकी गेंद पर, तब से भटकते हुए गेंदबाजी करते हुए मंगेश भगत, और स्ट्राइक पर आशीष पाठक. आणि नक्कीच मी सांगतो की जी वाचाबाची झाली होती आशिष पाठक आणि मंगेश भगत मध्ये, रेकॉर्ड तोडण्याच्या प्रयत्नामध्ये अनेक खेळाडू आपला संयम गमावतात आणि ते त्या ठिकाणी मंगेश भगत यांच्याकडनं पाहायला मिळतंय. त्यांना रेकॉर्ड तोडायचा आहे, परंतु मनीष आडेंनी सांगितलंय की रेकॉर्डची गरज नाही बाबा, आपल्याला विकेट हवी नाहीये, तुमची गोलंदाजी चांगली होते हे महत्वाचं आहे. आणि बघा पुन्हा एक वेळ त्या आपल्या स्ट्रेंथवर आले, चांगला चेंडू टाकून दाखवला आणि ही लाईन लेंथ शूट करते, खास करून मंगेश भगतला. चांगली गोलंदाजी करतायत मंगेश भगत या सामन्यामध्ये. मनीष आडेंचं सुद्धा कौतुक करेल मी, खास करून साबीर भाईंचं सुद्धा कौतुक करेल, ज्या प्रकारे आले गोलंदाजाला समजावलं, चांगली गोलंदाजी करायची आहे, विकेटच्या नादाला लागू नका, हा मूल मंत्र त्यांनी दिलाय, कान मंत्र दिलाय आणि पुन्हा स्ट्रेंथवर आलेत मंगेश भगत. यावेळी चांगला चेंडू, खोलवर टप्प्यात चेंडू, वेग होता या चेंडू मध्ये, ताकद लावता आहेत फलंदाज आणि गोलंदाज दोघे मिळून सुद्धा, कारण आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा आहे. बेहतरीन वापसी मंगेश भगत द्वारा. जिस तरह से बड़ा हिट लगा था पहले गेंद पर, कुछ वाइड भी गिरे, उसके बाद लाइन लेंथ पर आते हुए अगली गेंद आशीष पाठक. आशीष पाठक के लिए अगली गेंद ओवर द विकेट से, और ये फिर से बेहतरीन गेंद बैट पर आई नहीं. जब तक गेंद फील्ड होती है 1 रन आसानी से लेग बाइज के रूप में मिलता हुआ 1 रन, और इस 1 रन के साथ ओवर की समाप्ति, बढ़ती हुई रन संख्या. आणि ड्रिंक्स ब्रेक पाहायला मिळेल मैदानामध्ये. मित्र 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. 112 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 30 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये रॉयल मालेगाव संघ म्हणजे बाबा इंडियन्स संघाने दोर आवडले आहेत या सामन्यामध्ये, परंतु येथूनच वापसी केली होती बाबा इंडियन्स मंगळूरपीर संघाने, आणि येथून वापसी पुन्हा करेल का रॉयल मालेगाव संघ हे सुद्धा बघावं लागेल. ड्रिंक्स ब्रेक होताना पाहायला मिळतंय. आमचे अतिक भाई खूप मोलाचं परिश्रम घेत आहेत, खास करून ड्रिंक्स ब्रेक मध्ये जी सेवा देत आहेत, कारण पाणी पाजणं यापेक्षा कुठलंही मोठं पुण्य नाही आणि ते पुण्याचं काम अतिक भाई करतायत. पुन्हा एक वेळ मी प्रेक्षकांना सांगतो कुठेही जाऊ नका, कारण पुढच्या 5 षटकामधला सामना खूप रंगतदार होणार आहे आणि तो सामना आपल्याला बघायचा आहे. जब भी ब्रेक होता है क्रिकेट में, कुछ ना कुछ गेम में बदलाव होता है, या तो बल्लेबाजी की तरफ गेम बदलता हुआ दिखता है आपको, या फिर गेंदबाजी की तरफ. दोनों ही टीमें
जूझती हुई यहाँ पर जीत के लिए मंगेश भगत, जिन्होंने अपने 3 ओवर में 19 रन देकर 4 विकेट झटके, अपने आखिरी ओवर में थोड़ा सा महंगा साबित होते हुए मंगेश भगत। और यहाँ पर इस मैच में अगर रॉयल 11 मालेगांव को बने रहना होगा तो आशीष पाठक को आखिर तक ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब आवश्यकता असणार आहे आणि बघायचं यात 5 षटकांतर कशा प्रकारचा खेळ होईल। 30 धावा 4 गडी बाद, जे 4 गडी बाद केले ते फक्त मंगेश भगत यांच्या खात्यामध्ये आहेत। दीपेन तायडे आणि आशिष पाठकवर मोठी जबाबदारी। मानोऱ्याचा पोलार्ड गोलंदाजी मार्कवरती आला आणि स्वागत झालं त्याचं चौकाराच्या साहाय्याने। राजुरी स्टील चौकार सीमारे शेपार। शॉर्ट ऑफ लेन गेंद, यहाँ पर गेंदबाजी ना करिए इस बल्लेबाज को। स्ट्रॉन्ग जोन पुल, काफी अच्छा पुल और फ्लिक काफी अच्छा खेलते हैं। जिस तरह से टेनिस क्रिकेट में आप आड़े बैठ के शॉट ज्यादा देखने को मिलते, इस बल्लेबाज ने फ्लिक सीधे बैट से फ्लिक कर कर जो बड़ा शॉट खेला था, लाजवाब शॉट। अभी तक का इस मैच का सबसे बेहतरीन शॉट मैं कहना चाहूंगा, जिस तरह से फ्लिक किया था उन्होंने। ऐसे शॉट सीजन बॉल, लेदर बॉल क्रिकेट में ज्यादातर देखे जाते हैं, वही क्रिकेट इन्होंने खेला है। अगली गेंद धीरज की। यावेळी चांगला फटका उंचावून खेळाय, आक्रमण झालंय आणि बघायचं आहे किती धावा या चेंडूवरती। चेंडू सीमारेषे पार जाताना दिसतोय। 6 धावे करता समोर टाकलेला चेंडू होता आणि तो स्लॉट मधला चेंडू षटकाराच्या प्लॉट मध्ये पाहायला मिळाला। जरूर क्षेत्ररक्षकाला थोडीशी संधी जरूर होती, परंतु स्ट्रेच केल्यानंतर सुद्धा चेंडू हातामध्ये विसावला नाही। थोडीशी जर क्षेत्ररक्षक मागे असते तर झेल सुद्धा होऊ शकला असता। अगली गेंद फिर से यहाँ पर 10 रन आते हुए 2 गेंदों पर धीरज के। आशीष पाठक, इस मैच को अगर पलटना है तो एक ही आदमी पलट सकता है, एक ही बल्लेबाज जो है आशीष पाठक। अगली गेंद। आशिष पाठकवर मोठी जबाबदारी आहे, त्या जबाबदारीवर खरं उतरावं लागेल। धीरज भगत वरती दबाव आहे, वाईट चेंडू, दबाव जाणवतोय। अतिरिक्त धाव, धावसंख्या पोहोचते या अतिरिक्त धावेनेशी। 41 धावा 4 गडी बाद, 6व्या षटकाचा खेळ चालू आहे। यावेळी चांगला चेंडू ऑन स्ट्रेट ड्राइव्ह केलं, 1 धाव मनीष आडेंचं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि एका धाव्या दोन्ही फलंदाज समाधानी होतात। धावसंख्या पोहोचते 42 धावा 4 गडीच्या मोबदल्यामध्ये। 6व्या षटकामधले 3 चेंडू झाले असताना आशिष पाटणने जरूर हल्ला केला, पण दुसऱ्या एंडने सुद्धा रन येणं गरजेचं आहे। जसं मनीष आडे आणि धीरज भगतने पहिल्या डावामध्ये केलं होतं, तसंच दुसऱ्या डावामध्ये आता दीपेन तायडेवर जबाबदारी असेल, आशिष पाठकवर सुद्धा जबाबदारी असेल। दीपेन तायडे स्ट्राइक पर, उनका काम है स्ट्राइक रोटेट करना। जब भी खराब गेंद मिलती है उनमें भी काबिलियत बड़े हिट लगाने की। अगली गेंद उठाकर खेल दिया है, कमेंट्री बॉक्स की तरफ गेंद आती है, वहां पर फील्डर मौजूद, लेकिन बेहतरीन फील्डिंग यहाँ पर सोहेल द्वारा। निश्चित रूप से 4 रन बचाए। देखना चाहेंगे रिप्ले में इस गेंद को। नक्कीच आपण बघू शकतो की चेंडू स्लॉट मध्ये होता, मोठा फटका जरूर खेळला होता,
आणि त्या ठिकाणी अडला होता सोहेल। उड़ता सोहेल दिखता हुआ बीच मैदान पर काफी अच्छी फील्डिंग करते हुए सोहेल अपने टीम के लिए महत्वपूर्ण रन बचाते हुए सोहेल। अप्रतिम क्षेत्ररक्षण झालंय मैदानामध्ये। यावेळी फटका तर खेळला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे सोहेल। सोहेलच्या हातातून दुसरी धाव घेणं म्हणजे वाघाच्या छाव्यामधून वाचण्यासारखं आहे आणि तसंच काहीतरी करतोय सोहेल मैदानामध्ये। पहिल्या चेंडूवरती ज्या प्रकारे त्याने आपल्या संघाकरता महत्त्वपूर्ण धावा वाचवल्या, या चेंडूवरती धावून गेला होता, चेंडूवर चित्त्याच्या चपळाईने क्षेत्ररक्षण केलं, फेकी सुद्धा चांगली केली आपल्या संघाकरता। फलंदाजीने नाही तर क्षेत्ररक्षणामध्ये योगदान देतोय सोहेल, म्हणून सोहेलची इतकी वाशिम जिल्ह्यामध्ये क्रेज आहे। समोरचा चेंडू फ्लिक केलेला आहे स्ट्रेट डाउन द ग्राउंड आणि हे फील्डर के हाथ में सीधा कैच दे बैठे आशीष पाठक और यहाँ पर 5वां झटका लगता हुआ रॉयल मालेगांव को। और ये कैच पकड़ने वाले फील्डर मंदार जोशी, जिनके हाथों से पहला कैच छूट कर बाउंड्री लाइन के बाहर गेंद गई थी, उसी फील्डर ने बेहतरीन कैच पकड़ा और 5वां झटका बहुत बड़ा झटका यहाँ पर मैं कहना चाहूंगा। जिस तरह की बल्लेबाजी कर रहे थे आशीष पाठक अभी तक, बेहतरीन बल्लेबाजी कर रहे थे। और अगले बल्लेबाज धुआंधार पप्पू जो जाने जाते हैं बड़े हिटों के लिए। इस मैच में अगर उलटफेर करना है तो पप्पू के बल्ले को चलना होगा। जिस तरह की गेंदबाजी धीरज ने की थी, काफी अच्छी वापसी। टीम मीटिंग घ्यायची नाही, फलंदाजांनी लवकरात लवकर फलंदाजी करता जायचं आहे। टीम मीटिंग संपवा, सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करा। धावसंख्या 45 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि येथूनही आता प्रति ओव्हर 17 धावांची आवश्यकता असणार आहे। 112 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना काहीसा अडचणीत सापडलाय तो म्हणजे रॉयल मालेगाव संघ, खास करून सचिन वडते आणि गणेश बादल बाद झाल्यानंतर कुठलाही संघ सहकारी या ठिकाणी मैदानावर तग धरून राहायला तयार नाही आहे। 45 धावा 5 गडी बाद। मागच्या डावामध्ये पहिल्या डावामध्ये जी सुरुवात षटकाची समाप्ती झाली आहे। हो, 45 धावा 5 गडी बाद 6 षटकांच्या समाप्तीनंतर अजूनही जर बघितलं तर 112 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना प्रति ओव्हर जवळपास 17च्या धावसंख्येने तुम्हाला धावा बनवायच्या आहेत। रॉयल 11 मालेगाव संघ कुठल्याही फलंदाजाला मोठी फटकेबाजी आता करायची गरज आहे, कारण 24 चेंडू मध्ये जर तुम्हाला खेळ बदलायचा असेल तर हे षटक खूप महत्वाचं आहे आणि ते षटक घेऊन येत आहेत साबिर भाई। चोवीस चेंडू 67 धावा शक्य आहे, अशक्य क्रिकेटमध्ये काही नाही आणि बघूया हे शक्य करून दाखवतील का। दीपिन तायडे ऑन स्ट्राइक असतील। रिव्हर्स अटेम्प्ट झाला होता दीपिन तायडे यांचा, चेंडू पुन्हा एक वेळ निर्धाव, सुंदर यष्टिरक्षण पाहायला मिळते यष्टिरक्षक श्रीकांत देशमुख यांच्याकडनं। क्लोज कीपिंग करणं खूप अवघड असतं आपल्याला टेनिस क्रिकेटमध्ये। अजित मोहिते असतील, योगेश पेनकर असतील, यांनी चांगलं यष्टिरक्षण करून दाखवलंय। सातत्याने त्यांनी यष्टिरक्षणामध्ये संघाला महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे जोपर्यंत आपण टेनिस क्रिकेटचा जर विचार केलाय तर, कारण खूप कठीण असतं टेनिस क्रिकेटमध्ये यष्टिरक्षण करणं। यावेळी चांगला चेंडू, मोठा फटका हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक धावतात परंतु प्रेक्षक बनून राहील आणि प्रेक्षकांच्या दिशेने टोलावलेला हा चेंडू सीमा पार, राजुरी स्टील षटकार। चांगला फटका पाहायला मिळाला दीपिन तायडे यांच्याकडनं। साबिर भाई यांच्यावरती आक्रमण झालंय। यावेळी चांगला चेंडू, थोडासा शॉर्ट ऑफ लेन चेंडू, निर्धाव चेंडू येतोय, जाऊन विसावला होता यष्टिरक्षक श्रीकांत देशमुख यांच्या हातामध्ये। रिप्ले मध्ये बघू शकता पडल्यानंतर बाहेर वळण घेणारा चेंडू आणि नॅचरल अँगल असतो साबिर भाई यांचा, म्हणजे लेफ्ट हँड गोलंदाजाचा तो अँगल साबिर भाई प्राप्त करत आहेत। धाव संख्या होते 51 धावा 5 गडी बाद। 7व्या षटकामध्ये 3 चेंडू बाकी। रिव्हर्स अटेम्प्ट झाला होता परंतु चेंडू बॅट वरती व्यवस्थित आला। गता क्षेत्ररक्षण पाहायला मिळते धीरज भगत यांच्याकडनं।
ह्या चुका तुम्हाला भोवणार आहेत. खास करून ज्या प्रकारचा हा सामना आता शेवटच्या षटकापर्यंत जाईल. 52 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये दोन चेंडू या षटकामध्ये बाकी असणार आहेत आणि या दोन खेळाडूंवर खूप मोठी जबाबदारी असेल. खास करून पप्पू कांबळे आणि दीपेन तायडेवर. दीपेन तायडेने हात खोलले होते या षटकामध्ये, षटकार खेचला होता. पप्पू कांबळे कशा प्रकारे फलंदाजी करेल हे सुद्धा बघावं लागेल, कारण जो फिनिश या सामन्यामध्ये मंगेश भगतने दिला होता तो त्या फिनिशची आज गरज आहे. अगली गेंद पप्पू के लिए, उठाकर खेलने की कोशिश और ये खड़ी होती हुई गेंद सीधा कीपर के हाथ में और ये रॉयल इलेवन मालेगांव को लगता हुआ 6वां झटका। और यहाँ पर लगातार विकेट गिरती हुई रॉयल मालेगांव की। जरूरत है एक बल्लेबाज को खड़े रहने की आखिर तक और बड़े हिट लगाने की, उसमें अभी तक रॉयल इलेवन मालेगांव नाकाम रही है। चला, फलंदाजांनी लवकरात लवकर मैदानावरती ताबा घ्यायचा आहे. टीम मीटिंग घ्यायची नाही, लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा. अजूनही 2 सामने आपल्याला घेणं बाकी असणार आहे. नवीन फलंदाज शाहिद खान. शाहिद शेखचं आपण नाव संपूर्ण टेनिस क्रिकेट जगताला माहित आहे. शाहिद शेख एक नामवंत फलंदाज, परंतु आज फलंदाजी करता वाशिम जिल्ह्यातील शाहिद खान आले आहेत. बघायचं आहे शाहिद खान आज प्रथमतःच फलंदाजी करतील आजच्या सामन्यामध्ये. मॅन फ्रॉम आसेगावचा हा खेळाडू, ग्रामीण भागातील हा खेळाडू. आज बघायचं आहे, संधी आहे वाशिम प्रीमियर लीग मैदान गाजवण्याची. लेफ्ट हैंडर बैट्समैन हमेशा हावी रहते हैं लेफ्ट आर्म गेंदबाज पर, देखते हैं इस बार क्या करते हैं। अगली गेंद और यहाँ पर लेग स्टंप पर गेंद थी, वाइड करार दिया अंपायर ने उस गेंद को। यहाँ पर बड़े हिट की जरूरत और यहाँ पर बल्लेबाज शाहिद खान लेफ्ट हैंडर बल्लेबाज लेफ्ट आर्म गेंदबाज के सामने। हो, मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि ज्या लांबच लांब फटक्या करता हा युवा खेळाडू ओळखला जातो, त्या लांबच लांब फटक्यांची आज मात्र खरी गरज आहे, कारण संघ अडचणीमध्ये सापडलाय. 53 धावा 6 गडी बाद. 7व्या षटकामधला शेवटचा षटक घेऊन चेंडू घेऊन येतात साबिर खान. हो, यावेळी चांगला फटका, इनसाइड आउट खेळलाय. क्षेत्ररक्षक धावतात चेंडूच्या दिशेने, चेंडू धावतो सीमारेषेच्या दिशेने. या रेस मध्ये चेंडू जिंकेल, चेंडू सीमा पार. मयूर स्पोर्ट ब्रँडेड षटकार, चौकार. और यहाँ पर जिस तरह की मेहनत ली गई है WPL कमेटी के द्वारा आउटफील्ड पर, काफी तेज आउटफील्ड, एक बार गेंद निकल जाती है आउटफील्ड से तो काफी तेज निकलती है। जैसे इंटरनेशनल ग्राउंड पर गेंद भागती है उसी तरह की गेंद इस आउटफील्ड में भागती हुई। जास्तीत जास्त वेळ टीम मीटिंग घ्यायची नाहीये. सामना लवकरात लवकर पूर्ववत करा. खेळाडूंनी मैदानामध्ये जास्त वेळ थांबायचं नाहीये. बॅट चेंज करायची असल्यास ताबडतोब बॅट चेंज करा आणि मैदानाच्या बाहेर या. 7 ओवर के बाद बढ़ती हुई रन संख्या 57 रन 6 विकेट के नुकसान पर। महंगा ओवर जरूर साबित हुआ है, लेकिन इसमें एक सफलता भी मिलती हुई। 18 गेंदों में 55 रनों की जरूरत मुश्किल है, लेकिन नामुमकिन नहीं। अशक्य टेनिस क्रिकेटमध्ये खास करून काहीच नाही. खास करून टेनिस क्रिकेटमध्ये ज्या प्रकारचं फास्ट झालंय आज टेनिस क्रिकेट, व्यावसायिक झालंय टेनिस क्रिकेट आणि विदर्भाचं टेनिस क्रिकेट त्या दिशेने आता वाटचाल करायला सुरुवात केली आहे. या पर्वाचा या सीझन मधला पहिली टेनिस क्रिकेट स्पर्धा ही वाशिम प्रीमियर लीग म्हणून भरवल्या गेली आहे. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, गती परिवर्तन झालंय. धीरज भगत राऊंड विकेट मारा करताना दिसत आहेत. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या होत्या, एक गडी सुद्धा बाद केला होता. आता मात्र चांगली गोलंदाजी त्यांना करावी लागेल, कारण मोमेंटम ओव्हर ते करता आहेत. अगली गेंद डिपेन को बड़े हिट लगाने की जरूरत और ये बेहतरीन गेंद, यॉर्कर गेंद। पहली गेंद को बाहर निकाला था, उसी तरह से दूसरी गेंद को यॉर्कर और यहाँ पर क्लीन बोल्ड होते हुए डिपेन तायडे। आणि फलंदाजाला समजलं सुद्धा नाही की आपण क्लीन बोल्ड झालो की कशा प्रकारचे बाद झालोय. त्यांना माहिती नव्हतं, कारण यष्टी पडली नव्हती खाली आणि बाद होऊन जात आहेत फलंदाज दीपेन तायडे. संघाला लागणारा हा 7वा झटका 57 धावांवरती. धीरज भगत या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी करतात, चांगली वापसी करतायत. चांगलं अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूची जी ओळख आहे त्या नावानुरूप आज खेळ मात्र करतायत. गेंदबाजी में वेरिएशंस होना जरूरी, खासकर टेनिस क्रिकेट में। जिस तरह से पहली गेंद लेग कटर डाली थी, उस गेंद को खेलने के लिए तैयारी में थे दीपेन तायडे, लेकिन इस बार गेंद में बदलाव, अंदर की तरफ गेंद को लाए, यॉर्कर लेंथ गेंद, और बल्लेबाज कुछ समझ नहीं पाए इस गेंद को और अपना विकेट गमा दिए। और यहाँ पर
अगले बल्लेबाज मदन डहाके मैडी। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, खोलवर टप्प्यात चेंडू बॅटची कड लागतंय, चेंडू गेला होता पॉइंटच्या दिशेने, एक धाव मात्र मिड विकेटच्या दिशेने गेला होता चेंडू आणि एक धाव घेतली गेली। मदन आलेत नवीन फलंदाज आणि धावसंख्या झाली 58 धावा, 7 गडी बाद। 8व्या षटकामधले अजूनही 3 चेंडू बाकी आहेत। बेहतरीन गेंदबाजी धीरज की अभी तक इस ओवर में देखने को मिली है। सिर्फ एक रन देकर एक विकेट भी लिया है अभी तक इस ओवर में। चांगली गोलंदाजी, चांगलं अष्टपैलू प्रदर्शन करतायत मंगेश भगत। ओ यावेळी चांगला फटका, मुन्ना शेखची आठवण करून देणारा फटका होता, परंतु चेंडू हवेमध्ये स्थिरावला होता, क्षेत्ररक्षक नव्हता, चेंडू झाला नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल आणि या ठिकाणी चान्स मिळतो, लाईफलाईन मिळतंय। फलंदाज मॅन फ्रॉम आसेगाव शाहिद खान यांना 2 धावा पूर्ण झाल्या आहेत, धावसंख्या झाली आहे 60 धावा। शाहिद खान मुन्ना शेखची आठवण करून देणार आहे शाहिद खान, त्यांचा टान सुद्धा मुन्ना शेख सारखा दिसतोय। नाशिकचा आशिक म्हणून संपूर्ण टेनिस क्रिकेट जगताला ज्या खेळाडूने नावलौकिक मिळवला तो नाशिकचा आशिक मुन्ना शेख, तसाच ज्या प्रकारचा टान्स आहे शाहिद खानचा। बेहतरीन गेंदबाजी अभी तक धीरज के द्वारा। अगली गेंद इस बार फिर से यॉर्कर गेंद, अपील हल्की सी अपील लेकिन कोई असर नहीं, अंपायर पर लेग बाइज के रूप में मिलता हुआ 1 रन। चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं नदीम सर संघाची कर्णधार यांच्याकडनं। संघाचा नेता जेव्हा चांगला करतो तेव्हा पूर्ण संघ सुद्धा चांगला करतो, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय नदीम सर यांच्याकडनं। इस 1 रन के साथ बढ़ती हुई रन संख्या 61 रन, 7 विकेट के नुकसान पर। अगली गेंद इस बार उठाकर खेला स्ट्रेट डाउन द ग्राउंड, गेंद जाती बाउंड्री लाइन की तरफ, जब तक गेंद पी लेती दूसरे रन की कोशिश लेकिन नकारा यहाँ पर शाहिद ने। और इस 1 रन के साथ ओवर की समाप्ति। 8 ओवर के बाद बढ़ती हुई रन संख्या 62 रन, लॉस ऑफ 7 विकेट्स। और 2 ओवर में लगभग अजूनही 12 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता आहे, प्रति ओव्हर 24 धावा। अशक्य नाही मयूर, या सामन्यामध्ये होऊ शकतं, परंतु कोण फटकेबाजी करेल? शाहिद खान जो हुबेहूब मुन्ना सारखा खेळतो तो खेळेल की एका बाजूला मदन आहे तो खेळेल, बघावं लागेल। येणारे 12 चेंडू सांगून जातील। मदन भी जाने जाते हैं बड़े हिटों के लिए और यहाँ पर श्रीकांत देशमुख गेंद लेकर आते हुए राउंड विकेट से गेंदबाजी करेंगे। परंतु आज शाहिद खानला खेळायचं असेल तर यावेळी चांगला चेंडू, वेग होता या चेंडूवर। श्रीकांत देशमुख उर्फ श्री यांचा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला मैदानामध्ये। डावखुऱ्या फलंदाजाचा कर्दनकाळ म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं असा श्रीकांत देशमुख मैदानावरती दाखल झालाय आणि मी वाट बघतोय शाहिद खान केव्हा स्ट्राईक वरती येतात। यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू जाऊन पायावरती आदळला, लेग बाईटच्या स्वरूपात 1 धाव येते आणि या एका धावेने धावसंख्या वाढेल 63 धावा, 7 गडी बाद। हसीन पठाण यांच्यावर पुढच्या सामन्यामध्ये खूप नजरा असणार आहेत, खास करून प्रेक्षकांच्या। आणि आता मात्र नजर असेल ती म्हणजे शाहिद खानवर। डावखुऱ्या गोलंदाजा कर्दन काळ ज्या गोलंदाजाला म्हटल्या जाते ते श्रीकांत देशमुख गोलंदाजी मार्कवरती आहेत। ओ वेगवान चेंडू, पुन्हा एक वेळ समजू शकले नाही आहेत शाहिद खान। आसेगावचे हे खेळाडू ग्रामीण कोट्यातून बिलॉंग करतात, परंतु आज त्यांना खेळावं लागेल, चमकावं लागेल। वाशिम प्रीमियर लीग गाजवायचं असेल तर त्यांना चांगलं परफॉर्मन्स द्यावं लागेल। स्टेप आउट पदर आदित्य पाहायला मिळालं होतं, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटवरती चेंडू आला नाही। क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी चुकी जरूर होते। 1 धाव 2 धावेचा प्रयत्न झाला, 2 धाव्या सहजरित्या पूर्ण झाल्या। चांगलं बॅकअप म्हणावं लागेल मनीष आळे यांच्याकडनं। 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचते 65 धावा, 7 गडी बाद। रिव्हर्स अटेम्प्ट झाला होता। शाहिद खान मॅन फ्रॉम आसेगाव, बॅटवरती चेंडू चढला नाही। श्रीकांत देशमुख अनुभवाचा फायदा आहे, अनुभवाचा फायदा घेताना दिसतात। आणि मित्र हो, अनुभव कधीही कुठल्याही कोण्या बाजारामध्ये तुम्हाला विकत मिळणार नाही, तो कमवावा लागतोय।
पुन्हा एक वेळ शॉर्ट टॉप लेन चेंडू, षटकाची सांगता होते निर्धाव चेंडूने 3 षटकामध्ये फक्त 11 धावा खर्च करत गडी जरी बाद करू शकले नाही, परंतु श्रीकांत देशमुख यांचा हा स्पेल सामन्याला कलाटणी देणारा ठरला. 3 षटकामध्ये फक्त 11 धावा त्यांनी खर्च केल्यात आणि म्हणूनच संघाचे सहकारी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं अभिवादन करत आहेत. 65 धावा 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये रॉयल मालेगाव संघ पराभवाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय. शेवटचं षटक घेऊन येत आहेत साबिर भाई आणि बघायचं या शेवटच्या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतील साबिर भाई. 5 धावा 7 गडी बाद, जरूर 47 धावांचं लक्ष आहे या शेवटच्या षटकामध्ये. फुलटॉस चेंडू बिग हिट केलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेगला. झेल मात्र एका हातामध्ये घेण्याचा प्रयत्न, झेल सुटतोय, चेंडू जातोय सीमा पार. मयूर स्पोर्ट ब्रँडेड षटकार. खूपच चांगली फलंदाजी करत आहे मॅडी आणि साबिर भाई बाबा इंडियन्सने या मॅचवर पकड जमावली आहे. पूर्ण मॅचच्या बाहेर होते ते पहिले मॅचच्या 4 ओव्हर पर्यंत. चांगला चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॉलर चेंडू जाऊन आदळला होता अंगावरती आणि लेग बायच्या स्वरूपात 1 धाव अर्जित केलं जाईल. धावसंख्या पोहोचते 72 धावा 7 गडी बाद. 4 चेंडू या दुसऱ्या डावामधले बाकी असणार आणि जवळपास विजय निश्चित केलाय बाबा इंडियन्स मंगळूरपीर संघाने. विजयाच्या दिशेने वाटचाल करणारा हा संघ बाबा इंडियन्स मंगळूरपीर. चांगलं पुनरागमन, चांगलं कमबॅक म्हणावं लागेल मयूर. इसके बाद होने वाला मुकाबला कोहिनूर 11 वर्सेस बाबा इंडियंस. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव अर्जित केला जाईल. एका धावेने धावसंख्या वाढेल. 73 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील आणि यानंतर होणारा मोठा सामना बाबा इंडियन्स मंगळूरपीर आणि दुसऱ्या बाजूला असेल कोहिनूर 11. एक संघ हारून आला, एक संघ जिंकून जाणार. असीम ने सिर्फ क्रिकेट ही नहीं, इसके बाद और यहाँ पर बेहतरीन शॉट और रिवर्स स्वीप. 4 रन के लिए जाती है गेंद, 1 बाउंस 4 रन्स. खूपच सुंदर स्विच फटका पाहायला मिळाला. चेंडू झाला गेला होता सीमारेषे पार. 4 धावे करता मयूर स्पोर्ट बांडेड चौकार. नक्कीच चिकू वारियस यांच्या आयोजकांकडून फुटबॉलचे सामने सुद्धा वाशिम मध्ये येत्या काही काळामध्ये ठेवण्यात आले आहेत. तसेच काका चषक जानेवारी महिन्यामध्ये म्हणजे 2022 जानेवारी 27 जानेवारीला काका चषक या स्पर्धेचं सुद्धा आयोजन जुनेद पठाण आणि रतुल मनोहर तसेच त्यांचे सहकारी परिवार यांच्या वतीने करण्यात येणार आहे. अगली गेंद स्ट्राइक पर है. मदन काफी बेहतरीन शॉट खेला उन्होंने पिछला. इस बार यार्कर लेन गेंद फ्लिक कर दिया उसे ऑन साइड की तरफ. जब तक गेंद फील्ड होती 2 रन आसानी से. हल्की सी मिस फील्डिंग जो देखने को नहीं मिलता मनीष आड़े जैसे फील्डर से. और यहाँ पर लगभग जीत हासिल करते हुए रिलॅक्स झाले होते असं म्हणायला हरकत नाही. नजर हटवली होती चेंडूवरून मनीष आडे यांनी, त्याचंच नुकसान झालंय. यावेळी मोठा फटका स्ट्रेट हिट केलाय. चेंडू बघावा लागेल किती धावा. झेल मात्र पुन्हा एक वेळ सुटतोय. मदन टापके यांना मात्र संधी मिळते. चेंडू सीमारेषे पार 4 धावे करता जाऊन पोहोचला होता आणि या 4 धाव्यांच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 82 धावा 7 गडी बाद आणि विजयापासून खूप दूरवरती राहिलाय तो म्हणजे रॉयल मालेगाव संघ विजय प्राप्त करतोय. बाबा इंडियन्स संघ त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. रॉयल मालेगाव संघाला विचार करावा लागेल कुठं आपण कमी पडलो. मिडल ओव्हर मध्ये ज्या प्रकारच्या धावा तुम्ही खर्च केल्या तिथंच तुम्ही कमी पडलात असं म्हणायला हरकत नाही. बाबा इंडियन्स संघाला खूप